तुमच्या भाषणामुळे बाळासाहेबांची नजर तुमच्यावरती पडली आणि मग तुम्हाला पुढे संधी मिळाली, राजकारणात तुम्ही सक्रिय झाला. बाळासाहेबांची स्टाईल होती, ए इकडे रे, मला वाटलं, मी घाबरलो एकदम. तिथून इथपर्यंत हे पण घाम फुटला. बाळासाहेबांनी बोलवलं म्हणल्यानंतर आणि मी बाळासाहेबांच्या पायाशी बसलो. गोपीनाथजी मुंडे हे तुटून पडायचे बाळासाहेब देशमुख. ते मुख्यमंत्री होते, मंत्री असताना त्यांच्यावर तुटून पडायचे आणि ते सभागृह संपले की दोघं सोबत हातात घालून जेवायला जायचे. कारण 99 नंतर उद्धव ठाकरे ऍक्टिव्हपणे संघटनेमध्ये आले होते. त्यांच्यासोबत तुमचं कसं त्यावेळेस बॉन्डिंग असायचं सुरुवातीच्या काळामध्ये? विद्यार्थी सेना म्हटल्यानंतर मी अटॅच होतो राजसाहेब ठाकरेंशी. माझी जवळीक जास्त त्यांच्याशी. तर वेळेच्या बाबतीमध्ये सातत्याने अडचण असायची. आत्ताचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, त्यावेळी त्यांच्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीला उभे होते. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका चालू होते त्यावेळेस मी त्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेलो होतो प्रचारासाठी. जेव्हा बातमी कानावर आली, म्हणजे पक्ष फुटलाय किंवा सकाळी सकाळी असं घडलंय, जेव्हा उठल्यानंतर ते सगळ्याला समजलं सकाळी, ही सगळी माहिती घेण्यासाठी पहिला फोन कोणाला केला होता? तुमचं आणि गोपीनाथ मुंडेंचं नातं एवढं कसं तयार होत गेलं? म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी शिवसेनेचा, गोपीनाथजी भाजपचे, पण आम्हाला सर्वात जास्त आधार गोपीनाथ मुंडेंचा होता. तुमचं आणि रावसाहेब दानवेंचं नातं त्याचं डिकोड करणं खूप कठीण आहे. रावसाहेब दानवेंचं आमचा इतका चांगलं होतं, आमचं इतकं जोडायचं. हा माणूस बिघडला कुठे? हा माणूस पक्षाचा अध्यक्ष झाला. या विधानसभेला किंवा इथून मागच्या बऱ्याच निवडणुका तुम्ही ज्यांच्या विरोधात लढत आला, तुमचे मित्र, वर्गमित्र होते, ते अडचण अशी की ते आता युतीतच आलेत. हो, जमायला काय झालं नाही, त्यांना माझं काम करावं लागेल. तुम्ही जसं म्हणाला की तुमचं राज ठाकरेंशी चांगलं होतं, तसंच एकनाथ शिंदेचं पण खूप चांगलं होतं. एकनाथ शिंदेसोबत एवढं चांगलं असूनही परत उद्धव ठाकरेंकडे का गेले असावेत? नाही, त्याच्यावर आमचा विचार मंथन चालू आहे की का असं झालं असेल. काही दिवसांपूर्वी जे धुळेचं मॅटर झालं गेस्ट हाऊसचं, तर त्याची काय दुसरी बाजू होती? मनोज जरांगे सातत्याने फडणवीसांना अर्वाच्य बोलतात, पण तुमचे मंत्री जाऊन भेटतात, समज काढतात. जे फडणवीसांना शिव्या देत आहेत त्यांना तुमच्याकडून बळ मिळतंय. कॉलेजच्या वयातल्या एका तरुणाचं तडफदार भाषण 90च्या दशकात बाळासाहेब ठाकरेंनी ऐकलं. शिवसेनेची त्या काळात मराठवाड्यात प्रचंड हवा होती. ते भाषण ऐकलेला तरुण बाळासाहेबांच्या नजरेत भरला. थेट आमदारकीचं तिकीट मिळालं आणि महाराष्ट्रातला सर्वात तरुण आमदार होण्याचं त्या नेत्याला भाग्य मिळालं. तरुण आमदार होण्याचा मान मिळाल्यानंतर पुढे मतदारसंघात त्यांची फाईट त्यांच्याच वर्गातल्या मित्रासोबत सातत्याने गेल्या 2-3 दशकामध्ये होत गेली. अनेक राजकीय चढउतार त्यांनी पाहिले. तरुण वयातच मंत्री होण्याची संधीही त्यांना मिळाली. अर्थातच ते अर्जुन खोतकर माझ्यासोबत आत्ता आहेत, जालन्याचे आमदार आणि माजी मंत्री. story.comच्या या विशेष मुलाखतीमध्ये अनेक त्यांच्या आयुष्यातले चढउतार असतील, त्यांच्या राजकारणातले किस्से असतील, त्यांना या राजकारणात कुणी बोटाला धरून पुढे आणलं, कुणामुळे असे इथपर्यंत आहेत, अनेक किस्से आहेत. इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला या पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळणार आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे story.comमध्ये. मी जसं सुरुवातीला उल्लेख केला की 21व्या वर्षी आमदार झालेला त्या काळचा एक कॉलेज वयातला तरुण तडफदार नेता, ते आजपर्यंत 5व्या टर्मपर्यंतचा आमदार. तर आज जेव्हा तुम्ही मागे वळून बघता, म्हणजे तुम्ही आता जेव्हा लेटेस्ट निवडून आलात तेव्हा खूप टफ निवडणूक होती यावेळची तुमची, तर कोण आठवतं पहिलं तुम्हाला राजकारणात वळून बघताना? मागं वळून पाहायचं म्हटल्यानंतर तो भूतकाळ आठवतो आणि आत्ता चालू आहे वर्तमान. आणि हा वर्तमान काळ भूतकाळामध्ये जर दिसला असता तर दुरानवयाने सुद्धा राजकारणामध्ये मी आलो नसतो. एवढा बदल राजकारणामध्ये होईल किंवा एवढा स्तर राजकारणाचा बदलला जाईल असं त्या काळी कधी वाटलं नाही. आता एकदम राजकारणाचा स्तर हा बदललेला आहे. जनतेच्या प्रचंड लोकांमध्ये चीड आहे राजकारणाविषयी, पोलिसाविषयी आणि विशेषतः लाल फितीविषयी आणि राजकारणातल्या काही लोकांविषयी. तर मला असं वाटतं की अजूनही वेळी गेलेली नाही, आम्ही लोकांनी सुधारलं पाहिजे. खूप चांगले लोक आहेत काही, आणि शेवटी तो काळ तर एकदम शिवसेना प्रमुखाच्या विचारांनी मंतरलेला काळ होता. शिवसेना प्रमुखांचा प्रचंड प्रभाव जनमानसावरती त्या काळामध्ये होता. शिवसेना प्रमुखांचं स्पष्ट बोलणं, सडेतोड कोणत्याही विषयावरती आपलं मत मांडणं, हे सर्वसामान्य माणसाला भावायचं. आणि त्याच विचाराने आम्ही त्यामध्ये ओढल्या गेलो. आणि मग राजकीय प्रवास आमचा महाविद्यालयानंतर हा राजकीय प्रवास आमचा सुरू झालेला आहे. खरं तर सुरुवातीचे दिवस खूपच चांगली,
म्हणजे त्याची तुलना आता आजच्या दिवसाची तर कदापि होऊ शकणार नाही. पण तो खूप चांगला राजकारण होतं. मला आठवतं आहे की 1990ला आमदार झाल्यानंतर, विकासावर आपण नंतर बोलूया, परंतु राजकीय स्थिती तो मला सांगतो की आमदार म्हणून निवडून आल्यानंतर एखाद्या गावात आपल्याला जायचं, दौरा आम्ही त्यावेळेस करायचो, पण फार काही साधन सामग्री जाण्याची नव्हती. शासकीय गाडी आम्हाला मिळायची. महिन्यातले 15 दिवस जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहायचं आणि मग ती शासकीय गाडी आम्हाला दौरे करण्यासाठी मिळायची. किंवा कोणी मित्राची गाडी घ्यायची किंवा कोणाची तरी गाडी, जवळच्या लोकांची गाडी घ्यायची आणि मग ती गाडी घेऊन दौऱ्यावरती जायचं. अशा प्रकारचा कार्यक्रम असायचा. मी तुम्हाला लिटरली सांगतो की आमदार गावात येणार म्हटलं तर गावामध्ये गुढ्या उभारल्या जायच्या त्या काळामध्ये. तो काळ मी बघितलेला आहे. 90च्या दशकातला तो दशकातला तो काळ बघितला. आमदार गावात येणार की गावात गुढ्या उभारल्या जाणार. आपलं घर असेल, परक घर असेल, विरोधकाचं घर असेल, तरी सर्व घरासमोर रांगोळी असायची टाकलेली. प्रत्येक घरामध्ये महिला आरती घेऊन असायची आमदाराची ओवाळणी करण्यासाठी. तो काळ मी बघितलेला आहे. ज्या कालखंडामध्ये प्रचंड मान सन्मान, प्रचंड इज्जत त्या कालखंडामध्ये निश्चितपणे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला मिळालेली, पाहिलेली नाही आहे. एवढंच काय, पण तो आमदार गावात येणार म्हटला की गुराखीसुद्धा गुरं सोडत नव्हता. आज आमदार गावात येणार आहे, तो मालकाला सांगायचे मी आज गुरं घेऊन जाणार नाही. आणि आमदार गावात जाईपर्यंत, गावातून निघून जाईपर्यंत गुराखी गावात ते गुरं सोडत नव्हता. मजूर कामाला जात नव्हते शेतावरती. आमदार येतील, आमदाराला पाहतील, आमदाराचं भाषण ऐकतील आणि मग आपापल्या कामाला लागतील. तो कालावधी मी पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. आणि कदाचित त्याच कालखंडातला प्रभाव हा आमच्यावरती निश्चितपणे आहे. लोकांशी वागण्याचा, लोकांशी बोलण्याचा, आता विनम्रपणे राहण्याचा आणि तेवढंच प्रेम लोकांनी आम्हाला त्या कालखंडामध्ये दिलेलं आहे. आणि खरं तर तो काळच फार वेगळा होता. द्वेष नावाचा प्रकारच नव्हता. निवडणूक संपली की राजकारण संपलं. निवडणूक संपली की गावातला विरोध संपला. पूर्ण गाव आपलं असं वाटायचं. लोक म्हणायचे ठीक आहे, निवडणूक संपली आणि मग एकदम वेगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी वावरायला मिळायचं. काळ कसा बदलत गेला, कालांतराने दिवसेंदिवस काळ बदलत गेला. पुढची निवडणूक मी जिंकलो. पुढच्या निवडणुकीमध्ये मी एका गावामध्ये गेलो. माझा सत्कार सुरू होता. एक कार्यकर्ता भला मोठा हार घेऊन आला आणि तो मला हार टाकायला येणार, तर आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला थांबवलं की तू काही साहेबाचा सत्कार करायचा नाही. मी त्या आमच्या कार्यकर्त्यावर चिडलो. अरे तो सत्कार हार घेऊन आलाय, माझं स्वागत करायला आलेला आहे, तू त्याला का अडवतो? नाही म्हणे भाऊ, तुम्ही त्याचा हार घ्यायचा नाही, त्याचा पुष्पहार तुम्ही घ्यायचा नाही. बोलो काय नाही घ्यायचा? नाही म्हणे भाऊ, त्याने आपलं काम नाही केलं. तर म्हणलं काय फरक पडतो याने? तो आता आपला स्वागत करायला येतो ना आपल्याकडे, तर मग त्याचा पुष्पहार आपण का नाही घ्यायचा? असं नसतं म्हटलं. संपलं म्हणलं. तो आला मोठ्यापणाने, आपण त्याचा हार स्वीकारू नये म्हणे भाऊ. तुम्ही अजूनही आपल्या विरोधात अजूनही काही गावातल्या लोकांनी काम केलेलं आहे, त्यांनी तुम्हाला पुष्पहार टाकला, मी त्याला नाही म्हटलो नाही. तुम्ही त्यालाच विचारा म्हणे की तू काय चुकलेलं आहे. मग मी खोलात घेऊन विचारलं काय झालं बाबा, कशामुळं हा एवढा नाराज आहे? हा म्हणे भाऊ तुम्हाला आठवत नाही म्हणे, तुम्ही माझं एक काम केलं होतं म्हणे, पण मी तुमच्या विरोधात काम केलं म्हणे यावेळेस. मग काय हरकत आहे? नाही म्हणे भाऊ, त्याला खरं खरं विचारा म्हणे. तर ते विचारल्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला की तो जो माझ्याकडे हार घेऊन आला होता, ज्याने माझ्या विरोधात काम केलं होतं, त्याचा एक मोठा अपघात घडला होता. अपघात घडला आणि तो हॉस्पिटलाइज होता. मी हॉस्पिटलला कोणाला तरी भेटायला गेलो होतो. डॉक्टरची धावपळ चालू होती, काय झालं काय झालं. तो मला कळलं की आपल्याच मतदारसंघातल्या मुलाचा अपघात झाला आणि तो फार गंभीर आहे. आणि तिथं त्या काळामध्ये रक्त फार
अवघडच, लोक देत नव्हते बरोबर. ब्लड, आणि त्याला रक्त खूप वाहिल्यामुळे त्याला रक्ताची गरज होते. आणि योगायोगाने माझा बी पॉझिटिव्ह होता आणि त्याचा बी पॉझिटिव्ह होता. डॉक्टरला म्हणून माझं रक्त घ्या. हां. मी बाजूला झोपतो, मी बाजूला झोपलो, माझं रक्त घेतलं आणि मी त्याला रक्त माझं दिलं, तुम्ही आणि कार्यकर्त्याला रक्त दिलं. त्या कार्यकर्त्याला रक्त मी दिलं माझं. हां. आणि तो रक्त दिल्यामुळं वाचला सुद्धा. माझ्या कार्यकर्त्याचा राग असा होता की साहेब हा मृत्यूशाहीवरती पडला होता, हां. तुम्ही याला रक्त दिलं नसतं तर हा मेला असता, तरी यांनी त्याची जाण ठेवली नाही आणि तुमच्या विरोधात काम केलं. मी त्याला विचारलं, खरं असं केलं का? तुम्ही हो म्हणे, साहेब मी तुमच्या विरोधात काम केलं. म्हणलं काय केलं? नाही मग याचं माझं जमत नाही गावात, या कार्यकर्त्याचं माझं गावात जमत नाही म्हणून मी त्यांच्या विरोधात काम केलं. म्हणजे राजकारण असं चेंज होत गेलं. सुरुवातीला पक्षी विरोध असायचा, मग गावातल्या व्यक्तिंचा विरोध असला की हा इकडं तो तिकडं, हा इकडं तो तिकडं, हा इकडं तो तिकडं, अशा पद्धतीनं हा या ठिकाणी होत चाललेला आहे. मी तुम्हाला सांगितलं की गुराखी गुरा सोडत नव्हते. नंतरच्या टर्ममध्ये गुराखी गुरं सोडायला लागले, जाऊ लागले, आमदार गावात येऊ लागला. आत्ता ही स्थिती आहे राजकारणाची की आता आमदार गावात गेला की इथून PA ला 4-5 लोकांना फोन करावं लागतं की आम्ही गावात या लागलो. मग आम्ही गावात एंट्री करत असताना गावातून 2-4 लोक बाहेर पडतात, अरे आम्ही आलो गावात, थांबा तुम्ही जरा, आम्ही 10 मिनिटात जाऊन येतो. म्हणजे आता एवढं लोकांमध्ये बदल झालेला आहे. गाव पहिलं एकत्र राहायचं, सडा रांगोळी गुढी पंचारती उतारला जायची. आता आमदार आला कुठे, गेला कुठे, बोलला काय, सांगतो काय, काहीही लोकांमध्ये राहिलेला नाही. हा जो बदललेला काळ आहे हा फार चांगला नाही. तुम्ही वरिष्ठ आमदार आहात 5व्या टर्मचे म्हणून विचारतोय, हे सगळं राजकारण्यांनीच आणलंय, द्वेष खुन्नस जे काही गेल्या काही वर्षात ते सुरू झालंय, त्यामुळे लोकांची पण भावना बदलली आहे ना राजकारण्यांकडे बघताना की यांच्यातच काय चाललंय तर आपण कुठं त्याच्यात लक्ष देणार. अर्थातच सर्वच गोष्टी याला कारणीभूत आहेत. आम्ही कारणीभूत आहेत आणि सरकार टिकवायचं म्हणून सरकार बी वरिष्ठ लोक ज्या पद्धतीनं आता काही गोष्टी करू लागले तेही याला निश्चितपणे कारण आहेच. मी या पुढच्या गोष्टींवर येणारच आहे, पण तुमच्या तरुणपणातल्या काही गोष्टी, म्हणजे मी काही दिवसांपूर्वी जेव्हा तुमच्याविषयी पहिल्यांदा मी जेव्हा ऐकलं होतं 15 वर्षापूर्वी, तेव्हा मला एक अर्जुन खोतकर म्हणजे एकदम डॅशिंग आमदार, एकदम तडफदार शिवसैनिक, मला तुमची ती इमेज तेव्हाची लक्षात आहे. पण तुमचा राजकारणाचा मला तो एक किस्सा ऐकायचा, जो मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितला की तुमच्या भाषणामुळे बाळासाहेबांची नजर तुमच्यावरती पडली आणि मग तुम्हाला पुढे संधी मिळाली, राजकारणात तुम्ही सक्रिय झालात. तो किस्सा काय होता? ते बघा, मी त्यावेळेस विद्यार्थी सेनेचं काम करायचो. आमचे नेते गजानन कीर्तीकर होते त्या काळामध्ये, आणि जिल्हा प्रमुख म्हणून शिवाजीराव चोथे माझे सहकारी, ते जिल्हा प्रमुख होते. माननीय शिवसेना प्रमुखांची सभा 89ला जालन्यामध्ये लागली आणि त्या सभेचं संचलन कोणी करायचं, तर कीर्तीकर साहेब आणि शिवाजीराव चोथेने मला विचारलं, तू करतो का संचलन? बोलो मी करतो संचलन सभेचं. आणि मी सभेचं संचलन करत असताना बाळासाहेबांची, शिवसेना प्रमुखांची एंट्री झाली. तर बाळासाहेबाला बघितलं, ती सभा बघितली लाखाची, मलाही प्रचंड जोश आला आणि मी प्रचंड घोषणा देत गेलो. मी घोषणा द्यायचो, लाख लोक घोषणा द्यायचे. बाळासाहेबांचं आगमन झालं, प्रचंड लोक टाळ्याचा कडकडाट, घोषणाचा, माझ्या घोषणा चालू, आणि माझ्या घोषणाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. प्रचंड, मी जशी घोषणा द्यायचो तसं पूर्ण जनता घोषणा द्यायची. आणि हा एक 10 मिनटं या घोषणाबाजी आणि तो हे चालू होता, जय जयकार चालू होता शिवसेना प्रमुखांचा. आणि शिवसेना प्रमुखाला ते वाटलं की यार हा मुलगा जरा वेगळ्या पद्धतीला दिसतो, एवढा लोकांना मॉपला एवढं कंट्रोल करतो, मॉपला एवढं उत्साहित करतो. तर बाजूला गजानन कीर्तीकर आणि शिवाजीराव चोथे बसले होते. त्यांना विचारलं, कोण पोरगा आहे? तर म्हणे, साहेब आपला विद्यार्थी सेनेचं काम करतो. त्यावेळेस विद्यार्थी सेना होती, विद्यार्थी सेनेचं काम करतो. तर बाळासाहेब, मी गोष्ट देत असताना मागे बघितलं, इकडे रे, बाळासाहेबांची स्टाईल होती, इकडे रे. मला वाटलं, मी घाबरलो एकदम. आणि मग तिथून इथपर्यंत हे पण घाम फुटला. बाळासाहेबांनी बोलवलं म्हणल्यानंतर, आणि मी बाळासाहेबांच्या पायाशी बसलो.
माझ्या हात ठेवला खांद्यावर बाळासाहेबांनी. काय करतो म्हटलं, साहेब आता महाविद्यालय संपलंय, निवडणूक लढतो का? मला माहीत नाही, मी ग्रामपंचायत कधी लढलो नाही, मी कधी जिल्हा परिषद लढलो नाही, कुठलीच निवडणूक लढलो नाही, आणि मला म्हणतात की विधानसभा लढतो का? बाळासाहेबांना नाही कसं म्हणायचं, शिवसेना प्रमुखांना नाही कसं म्हणायचं? मी म्हटलं साहेब हो लढतो मी निवडणूक. स्टेजवरच होकार दिला, तिथं होकार दिला मी, हात धरला बाळासाहेबांनी माझा, हा तुमचा कॅन्डिडेट. जागेवरच जाहीर. हो गाव मग एकदम गलका झाला खूप सभेमध्ये, आणि लोकांनी डोक्यावर घेतलं. मी कोण होतो? माझा तर साधा परिचय लोकांशी फार मोठ्या प्रमाणात नव्हताही. तो शिवसेना प्रमुखांनी त्या लाखाच्या सभेत माझा हात धरला आणि सांगितलं हा तुमचा कॅन्डिडेट. लोकांनी मला डोक्यावर घेतलं आणि पहिल्या निवडणुकीत बलाढ्य उमेदवारासमोर मला विजयी केलं. काहीही नव्हतं आमच्याकडे त्यावेळेस, शिवसैनिकांशिवाय आमच्याकडं काही नव्हतं. लोकांनी स्वतःच्या सायकल, पायी, स्वतःच्या घरातून भाकरी घेऊन स्वतः मुक्काम करत, कोणी छापे मारणार. त्यावेळेस पोस्टर काय नव्हते, तो पत्राचा छापा असायचा, कलरचा डब्बा असायचा, कोण कलरचा डब्बा घ्यायचा, कोणी छापा ब्रश घ्यायचा, मग भिंतीवर म्हणजे पेंटिंग नाही, असे छापे फक्त रंगवायचे. तो काळ 90चा काळ खूप वेगळा काळ होता. तो काळ छाप्याच्या निवडणुकीचा होता. आणि मग तो त्या काळामध्ये कोण काय करत होतं, मंत्रालयाला दिवस होते, सर्व शिवसैनिक काय करत होते, आम्हाला काहीच कळत नव्हतं. ज्या गावात जाऊ डे नाईट तिकडंच पायी रस्त्यानाच प्रचंड लोकांचा उत्साह. शिवसेना म्हटलं की प्रचंड एक शक्ती या भागामध्ये उभा राहिली होती. आणि ही तीच निवडणूक होती ना ज्या निवडणुकीनंतर भुजबळांसोबत बरेच आमदार गेले होते, तुमच्याच सोबत आलेले आमदार असतील कदाचित ते बरेच? नाही, ती निवडणूक नव्हती. 91ची मला वाटतं, 90ची नाही, ही ती निवडणूक नव्हती. दुसरी 95च्या निवडणुकीनंतर भुजबळचं तसं झालं. बरं, काय मला म्हणजे ॲक्च्युली आठवत नाही तो नागपूरचं अधिवेशन होतं. 90चीच असावी, 90-91चीच, कारण ओबीसी मंडल ते मंडल आयोगाच्या दरम्यान ते झालं होतं. हो, मला तो कालखंड आठवत नाही, पण भुजबळांनी बंड केलं होतं हे गोष्ट खरी आहे. त्यावेळी माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी काही गोष्टी, विरोधी पक्षनेते झाल्यानंतर, विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर त्यांनी ते बंड केलं होतं. मला ठीक आहे, तो मुद्दा वेगळा आहे. तुमच्या आमदारकीवर आपण बोलत होतो. तुम्ही आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा त्या वयात तुम्ही आमदार, म्हणजे ज्या वयात लोकांना भविष्यात करिअरमध्ये काय करायचं तो प्रश्न पडत असतो, त्यावेळी तुम्ही आमदार होतात. तुम्ही विधानसभेतलं पहिलं भाषण आठवतंय तुम्हाला त्यावेळेचं? नाही, मग खरं तर माझं पहिलं भाषण मला आठवतं माझ्या निवडणुकीतलं. शिरसवाडी या गावाला मी पहिल्यांदा गेलो. तत्पूर्वी मी कधी असं भाषण म्हणून नाही केलं, संचलन केलं सभेचं, भाषण म्हणून केलं नाही. शिरसवाडीला 4-5 लोक माझ्या अगोदर बोलले आणि संपूर्ण गाव जमलं होतं. मी उभा राहिलो आणि मला भाषण काही सुचाराच तयार नाही. निवडणुकीमध्ये भाषण कसं करायचं हेच माहित नव्हतं ना मला, पण तसं काही प्रशिक्षण पण दिलं नव्हतं आम्हाला की भाषण असं करा तसं करा. मी उठलो, उभा राहिलो आणि मला सुचाना काय बोलताय. मी फक्त म्हणलो मग मी आता निवडणुकीला उभा आहे, तुम्ही मला मतदान करा, एवढं म्हटलं खाली बसलो. म्हणजे तोच सूत्रसंचलन करणारा माणूस ज्याला पहिल्यांदा उभं राहिलं फक्त हात जोडावं लागले, फक्त हात जोडावं लागले आणि मी उभा आहे आणि मला मतदान करा. म्हणजे स्वतः जेव्हा येतं त्यावेळेस माणूस ब्लँक होऊन जातो कधी, तसं माझं ब्लँक झालं होतं. आणि मला मग पुढच्या सभेत मी बोलू शकलो, पण पहिल्या सभेत मला फार काही मत मांडता आलं नाही. फक्त मत मागता आलं आणि लोकांनी मला ते दिलं. माझं ते लोकांना कदाचित आवडलं असेल की मला बोलता येत नाही, फार काही भाषण मला करता येत नाही, मी उभा आहे, शिवसेना प्रमुखांचा सैनिक आहे, मला विजय करा, एवढंच. पण तुम्ही आमदार झाल्यावर जेव्हा विधान भवनात गेलात तेव्हा आजूबाजूला सगळे दिग्गज लोक असतील, सिनियर आमदार असतील, आणि तुम्ही अगदी कॉलेजच्या वयातले, त्यावेळी 21 वर्ष तुमचं साधारण होता. तर म्हणजे त्यावेळी आमदार काय बोलायचे तुम्हाला सभागृहात गेल्यावर? म्हणत असतील ना बाळासाहेबांचा शिवसैनिक? हो, मुळामध्ये हे बघा, शिवसेनेचे आमदार जे होते ते सर्व तरुणच होते. मी असेल, सुरेश नवले असतील, हरिभाऊ लहाने असतील, अनिल राठोड असेल, किंवा ही जी आमचा ग्रुप होता, आमचा ग्रुप तो अत्यंत सर्व असे तरुण वयातले सर्व होते. त्यामुळे एक पक्षामध्येच मला एक चांगला ग्रुप भेटला होता तरुण वयातला. आणि शिवसेनेचे जे सर्व निवडून आले होते ते सर्व असेच होते, तरुणच. असा गजानन कीर्तीकर, नारायण राणे हे एक वेगळ्या फळीतले लोक होते. हे पण
आमच्यासोबत होते, बरोबर. कीर्तिकर साहेब, आणि शेवटी गजानन कीर्तिकरांचा खूप प्रभाव आमच्यावरती होता. आणि सभागृहात गेल्यानंतर आम्हाला गजानन कीर्तिकर साहेबांचा खूप आधार वाटायचा. ते सर्व नियम समजून सांगायचे, ते सर्व कामकाज समजून सांगायचं. स्थानिक स्वराज्य त्यांचा संघटना होती, लोकाधिकार समिती. त्या लोकाधिकार समितीचे लोक सर्व आम्हाला समजून सांगायचे. आणि मग तिथून पहिली मिटिंग, दुसरी मिटिंग, हाऊस पूर्ण वेळ. हाऊस पण त्या काळामध्ये खूप चांगलं असायचं, डिबेट चांगलं व्हायचं, खूप चांगलं डिबेट व्हायचं. एवढं चांगलं डिबेट व्हायचं की लोक उपस्थिती तिथे 288 आमदारांपैकी 200 लोकांची पेक्षा अधिकची उपस्थिती सभागृहामध्ये असायची, ती पूर्ण वेळ असायची. आत्ता सभागृहामध्ये 88 राहत नाही, 200 बाहेर राहतात. हा बदल पण आहे. आम्ही 90ला होतो त्यावेळेस अभावानेच कोणतरी आमदार गैरहजर राहायचं डिबेटला. सर्व ठिकाणी सुरुवातीला माननीय थोरले पवारसाहेब, शरद पवारसाहेब पहिले मुख्यमंत्री होते, त्यांचं ऐकायला ते उभा राहिले, ते बोलायला की सर्व लोक धावत पळत यायचे. स्वतःच्या पक्षातले, विरोधकातले सर्व त्या ठिकाणी धावत पळत यायचे. म्हणजे सभागृहामध्ये डिबेट खूप चांगलं व्हायचं. त्या काळामध्ये पवारसाहेब असतील, केशवराव धोंडगे असतील, दत्ता पाटील असतील, ही सर्व दिग्गज लोक, गणपतराव पाटील असतील, ही गणपतराव देशमुख असतील, हे सर्व दिग्गज लोक जे आपापल्या विषयामध्ये प्रचंड पारंगत होते आणि विषय मांडण्यामध्ये त्यांचा खूप हातखंडा असायचा. खूप चांगल्या पद्धतीनं ते विषय मांडायचे. आणि जुगलबंदी तर आम्ही एवढी बघितली, माननीय पवारसाहेबांची आणि केशवराव धोंडगेंची, दत्ता पाटलांची जुगलबंदी एवढी बघितली की ते खूप असं वाटायचं की काय तुटून पडतात एकमेकावर. पण ते सभागृहातलं भांडण झालं की ते पुन्हा एकत्र व्हायचे. मग तेच पुढच्या फळीमध्ये आलं. माननीय विलासराव देशमुख असतील, गोपीनाथजी मुंडे असतील. गोपीनाथजी मुंडे हे तुटून पडायचे विलासराव देशमुखावर. ते मुख्यमंत्री होते, मंत्री असताना त्यांच्यावर तुटून पडायचे. पण आम्ही नवखे आमदार, आम्हाला असं वाटायचे अरे इतकं भांडतात सभागृहामध्ये, एवढे भांडतात. आणि ते सभागृह संपले की दोघं सोबत हातात घालून जेवायला जायचे त्यांच्या चेंबरमध्ये. पण मग सभागृहामध्ये आपला विषय मांडला पाहिजे. मग तो समोरचा मित्र का असत नाही, कोणी का असत नाही, पण आपलं म्हणणं मानणं पाहिजे. हे आम्हाला यांच्याकडून शिकायला भेटलं. या सिनियर सदस्याकडून आम्हाला हे शिकायला भेटलं की आपण आपला विषय छाती ठोकपणे त्या सभागृहामध्ये मांडला पाहिजे. मैत्री हा वेगळा विषय आणि हा पक्ष आणि विचार हा वेगळा विषय, आणि तो विषय मांडला जायचा तेवढ्याच ताकदीने. म्हणजे बाळासाहेबांमुळे तुम्ही आमदार झालात, लोकांमध्ये पहिल्यांदा गेलात, ती एक गोष्ट झाली. पण दुसरी, सभागृहाचा आता विषय चालला होता म्हणून सभागृहात पण एक कुणीतरी तुम्हाला असेल की आपल्या याच्यासारखं बोलायचं, किंवा तुम्हाला चुकला तिथे सांगणार कोणीतरी असेल. सभागृहात तुम्हाला जास्त पहिल्या टर्ममध्ये मदत कोणाची व्हायची? नाही, गजानन कीर्तिकर साहेबांचीच. म्हणजे शिवसेनेतल्या? हां, शिवसेनेकडूनच व्हायची. गजानन कीर्तिकर साहेबांची मदत व्हायची. आणि ते लोकाधिकार समितीचे त्यांचे सर्व सदस्य होते, ते सर्व आमदारांना. आणि त्या काळामध्ये असा एकही महिना गेला नाही की ज्या महिन्यामध्ये शिवसेना प्रमुख सर्व आमदाराला घेऊन बसले नाहीत. मुळामध्ये महिना 2 महिने झाले की शिवसेना प्रमुख सर्व आमदाराला घेऊन बसायचे. आम्हाला काय मुंबई माहीतच नव्हती ना. बरोबर, आम्हाला मुंबई कुठं माहीतच नव्हती. मुंबईच्या सर्व पंचतारांकित हॉटेल माननीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दाखवले. आज कधी लीलामध्ये जेवण, कधी ओबरायमध्ये, कधी टायडनमध्ये, कधी ताजमध्ये. मुंबईच्या सर्वच्या सर्व हॉटेल्समध्ये, ज्या पंचतारांकित हॉटेल जिथं आम्ही कधी पाऊल ठेवू शकलो नसतो, अशा हॉटेलमध्ये शिवसेना प्रमुख दर महिन्याला 2 महिन्याला वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये बैठका घ्यायचे, आम्हाला जेवण द्यायचे, पूर्णपणे तज्ज्ञ लोकांना बोलायचे, काही ते स्वतः काही मार्गदर्शन करायचे, आणि त्यातून आम्ही घडत गेलो. तुमचं शिवसेना हे तुमचं लहानपणापासून, म्हणजे तुमच्या विशीपासूनच कुटुंब राहिलंय. अनेक नेते तुमच्या या जडणघडणीमध्ये आले गेले. मी अनेक नेत्यांविषयी तुम्हाला आठवणी म्हणजे या टप्प्यात विचारणार आहे. अर्थातच सुरुवात बाळासाहेबांशिवाय होऊ शकत नाही. बाळासाहेबांची कोणती आठवण तुम्हाला आजही प्रत्येक ठिकाणी आठवते, किंवा कोणते किस्से आहेत जे आजच्या राजकारणात लागू पडतात तुमच्या जीवनामध्ये? ते नाही, जीवनापेक्षा मी बाळासाहेब माझ्या लग्नाचे 92ला माझं लग्न होतं. मी शिवसेना प्रमुखांना सांगितलं की साहेब माझं लग्न आहे, तुम्ही या. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की मला आता ज्याला जमणार नाही. एक दिवस अचानक फोन आला त्यांचा. अरे मी परभणीला चाललो, निरोप आला, मी पण आता लग्नाला येऊ शकलो नाही, तर मग तुझ्याकडे घरी येतो. आणि मग बाळासाहेब
उद्धवजी, राजसाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे हे सर्वच्या सर्व माझ्या घरी आले, माझ्या जुन्या घरी मराठा बिल्डिंगला आले. आणि किस्सा असा घडला की त्यांनी सांगितलं की बाबा घरातल्याशिवाय कोणी नको, घरामध्ये बाहेरचे लोक, सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे. पोलीस अधिकाऱ्याला त्यांनी कळवलं की असं असं होता कामा नये. तर ते घरी आल्यानंतर चिडले माझ्यावर. अर्जुन, तुला सांगितलं होतं ना बाहेरचे कोण लोक बोलू नको. म्हणून साहेब बाहेरचं कोणीच बोलवलं नाही. ते पुन्हा जास्त चिडले, खोटं बोलतो तू माझ्याशी, एवढे लोक असतात घरामध्ये, एवढे लोक घरामध्ये असतात का? त्यांनी मग ते पोलीस अधिकाऱ्याला बोलवलं, DYSPला. का हो, तुम्हाला कळत नाही का म्हणे, एवढे लोक कसं काय घरामध्ये आले? साहेब म्हणे, आम्ही तुमच्या सूचनेप्रमाणे घरातल्या व्यतिरिक्त यांचे मित्रसुद्धा, आमदार महोदयांचे मित्रसुद्धा आम्ही इथं आतमध्ये त्यांना एंट्री दिली नाही. ते म्हणजे कसं काय, मग एवढे लोक घरात कसं काय? म्हणलं साहेब हे कोणी माझी वहिनी आहे, कोणी माझी भाऊजाई, ही आत्या आहे, कोणी माझी बहीण आहे, आमचे असं एकत्र कुटुंब आमचं आहे, मोठं कुटुंब आहे, 100 लोकांचं कुटुंब आमचं आहे. म्हटलं त्यांना आश्चर्य वाटलं बाळासाहेबांना की 100 लोकांचं कुटुंब कसं एकत्र राहतात. मग तुम्ही स्वयंपाक कुठं करतात? म्हणलं हे काय, मग स्वयंपाक करणारे किती लोक आहेत? मीनाताई ठाकरे आणि ते सर्व स्वयंपाक करणारे किती लोक आहेत? म्हणून नाही साहेब, घरातच एवढ्या महिला आहेत की स्वयंपाक करायला बाहेरच्या महिला बोलायची गरजच नाही. तर मग एका चुलीवर होतं सर्व, एका याच्यावर होतं सर्व. म्हणलं हो साहेब, एकाच याच्यावर होतं सर्व. आणि मग त्यांना आश्चर्य वाटलं की हे एवढं कुटुंब एकत्र राहतं कसं? एवढ्या कुटुंबामध्ये काय म्हणजे मुंबईमध्ये तसं नव्हतं. मुंबईमध्ये 3 मुलं असतील, 4 मुलं असतील तर वेगवेगळे राहायचे. पण त्यांना असं एकत्र कुटुंब बघण्याचं त्यांना कधी माहीतच नाही. मग ते माझ्याकडे चहा घ्यायला आले तर ते 5 मिनटं थांबणार होते माझ्याकडे. बाळासाहेब तसे मग 2 तास थांबले माझ्याकडे. मीनाताई ठाकरे, राजसाहेबाला, उद्धवजीला, सर्वांना बोलवलं. मीनाताई ठाकरे आमच्या कुटुंबाकडे पाहून म्हटल्या, साहेबाला म्हटल्या, आपण मुंबईला जाऊ ना, सर्वाला एकत्र करू ना म्हणे त्याला. तर तो एक मला असं वाटतं की एक माझ्या मनावर असा करून गेलेला विषय की मीनाताई बोलल्या त्यांना की आपण आपले मुलं एकत्र करू सर्व जाऊन. अर्थात हे आता किती संयुक्तिक आहे बोलणं मला नाही कळत, त्यांच्यावर काय म्हणजे कतर संयुक्तिक नसेल तर हे लोकांसमोर आणूही नका. परंतु त्यांना असं वाटायचं की एकत्र आपण सर्वांनी यावं. बाळासाहेबांसोबतच म्हणजे तुम्ही 99 आमदार होतात, बाळासाहेबांसोबतच मला नंतर उद्धव ठाकरेंविषयी सुद्धा विचारायचं, कारण 99 नंतर उद्धव ठाकरे ॲक्टिव्हपणे तिथे संघटनेमध्ये आले होते. सो त्यांच्यासोबत तुमचं कसं त्यावेळेस बॉन्डिंग असायचं सुरुवातीच्या काळामध्ये, कारण तुम्ही अगदी त्यांच्याच बरोबरीचे त्यावेळी होतात? मुळात म्हणजे मी सुरुवातीला विद्यार्थी सेना म्हटल्यानंतर मी अटॅच होतो राजसाहेब ठाकरेंशी. माझी जवळीक जास्त त्यांच्याशी होती. आणि राजसाहेब खूप आम्हाला लाईक पण करायचे आणि रिस्पॉन्स पण द्यायचे. पण कालांतराने मग आता वेगळं झाल्यानंतर निश्चितपणे सूत्र ही माननीय उद्धवजी साहेबांकडे या ठिकाणी आली. पार्टी म्हणून तर निश्चितपणे टर्म्स वगैरे, संबंध वगैरे खूप चांगले त्या ठिकाणी होते. वावरण्यामध्ये, बोलण्यामध्ये खूप चांगलेपणा आमच्या होत होता, खूप चांगला होता. तर वेळेच्या बाबतीमध्ये सातत्याने अडचण असायची. ते वेळ देत नव्हते फार, त्यावेळी पण वेळच देत नव्हते फार. तर तो एक थोडासा माझ्याबरोबर म्हणजे सर्वांच्या बरोबरच तो एक खूप वेळ न दिल्यामुळंच कदाचित एवढं रामायण घडलं मोठं, असं मला म्हणजे त्यावेळी वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा व्हायची तुमच्या आपापसात या वेळेबद्दल? हो, अर्थातच. आमदारांना वेळ जर पाहिजे तसा मिळतच नव्हता. आणि या विषयावर मी स्वतः माननीय उद्धव साहेबांकडे नाराजी व्यक्त केली होती एकदा. रामदास कदम विरोधी पक्षनेते असताना त्यांना तिथं मी स्वतः बोललो होतो, साहेब तुमच्या वेळेच्या बद्दल, तुमच्या फोनच्या बद्दल खूप तक्रारी आहेत, तुम्ही फोनवर येत नाहीत वगैरे वगैरे, तर ते बदल करू असं बोलले होते. म्हणजे त्यावेळी जेव्हा एकत्र होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, त्यावेळी ऍक्सेस तुमचा राज ठाकरेंपर्यंत लवकर असायचा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या तुलनेत? हो, राज ठाकरे सोबतचा ऍक्सेस तर एकदम सहज होता, सगळ्यांना सहज होता. आम्हाला तरी होता सहज, सगळ्यांना जवळपास आमदारांना सर्वांना सहज, वरिष्ठ नेत्यांना. म्हणजे फक्त ऍक्सेसची अडचण ती जी होती ती पुढे कायम राहिली ती कायम. तुमचा एक मी किस्सा ऐकलाय की तुम्ही ज्यावेळी मंत्री होतात म्हणजे तुमच्या तरुण वयात, तेव्हा आत्ताचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यावेळी त्यांच्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीला उभे होते.
तुम्ही त्यांच्या प्रचाराला गेलता तसं मी एक किस्सा ऐकलाय. हो, माननीय दिघे साहेब माझ्याकडे आले होते. हां म्हणजे ठाण्यामध्ये प्रचाराला चला कोणतरी मंत्री आला पाहिजे. हां तर ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका चालू होत्या त्यावेळेस मी त्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेलो होतो प्रचारासाठी. आणि दिघे साहेब स्वतः आले होते, कोणतरी मंत्री आला पाहिजे आणि मंत्रालयातच मला बोलले, मग मी गेलो होतो प्रचारासाठी. हां, म्हणजे तेव्हा म्हणजे हा किस्सा तुमच्या राजकारणात असा 360 पाहता येईल असा आहे. म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदे नगरसेवक असताना त्यांच्या प्रचाराला गेला होतात आणि म्हणजे यावेळी तर म्हणजे मागच्या वेळी तुम्ही राज्यमंत्री होतात त्याच्या आधी. सो एकनाथ शिंदे बरेच पुढे निघून गेले त्या काळामध्ये. हा, पण एकनाथ शिंदेमध्ये क्वालिटीज आहेत. हां त्यांची काम करण्याची ताकद धमक प्रचंड आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये शिवसेना प्रमुखाचा जो प्रभाव आहे हां खालोखाल एकनाथ शिंदे साहेबांचा प्रभाव माझ्या आयुष्यामध्ये आहे. खरं तर एवढं काम करणारा माणूसच मी माझ्या आयुष्यात बघितलं. आम्ही रात्रंदिवस काम करतो, पण सकाळी 4-4 वाजेपर्यंत आम्हाला नाही शक्य होते. सकाळी 4 पर्यंत लोकांच्या घराड्यात राहणं आणि खरं तर आता चिडचिड व्हायला सुरुवात होते संध्याकाळ झाली की. पण एकनाथ शिंदे संयमाने कूल असतं. रात्री 4 झाले, सकाळचे 2-5 वाजले तरी अत्यंत कूल पद्धतीने ते ऐकून घेतात. माझं तर म्हणणं आहे की या जगात नाही देशात सर्वात जास्त पत्रावर सहाय्य करणारे एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी असतील. कोणत्याही कार्यकर्त्याच्या पत्रावर सही करायला त्या ठिकाणी कधीच एकनाथ शिंदे साहेबांनी मागं पुढं बघितलं नाही. असा नेता अशक्य. त्यांच्या कामाच्या म्हणजे तुमचे काय अनुभव आहेत? मी पण ऐकलंय बऱ्याच जणांकडून आणि मलाही माहितीच आहे अर्थातच की ते पहाटे 4-5 वाजेपर्यंत सह्या करतात, शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत भेटतात. हो, तुम्ही त्यांच्यासोबत पहिल्यापासूनच आहेत, पण आता अलीकडच्या काळात जेव्हा ते सत्तेत आहेत, मुख्यमंत्री आहेत, तुमचे काय अनुभव आहेत त्यांच्या कामाविषयीचे? नाही तो प्रचंड मेहनती, प्रचंड कष्टाळू. म्हणजे तुम्हाला कसं वर्णन करावं त्यांचं की एक वेगळ्या पद्धतीचा माणूस. त्याची तुलना कशाशी करावी हेच कळत नाही. त्यांची तुलना स्वतःशी त्यांच्याशीच करता येत नाही आम्हाला की काय माणूस आहे. बरं, कुठला पक्ष आहे का असा की ज्या पक्षामध्ये ठराव होतो? पक्षामध्ये ठराव काय होतात? संघटन कसं वाढवायचं, पक्ष कसा पुढे न्यायचा, पक्षामध्ये काम काय करायचं. व आमच्या पक्षामध्ये आम्ही नेते म्हणून ठराव घेतला की एकनाथ शिंदे साहेबांनी कमीत कमी 5 तास तरी झोपलं पाहिजे. मग राजकीय पक्षाच्या कारकिर्दीतला कदाचित हा पहिला ठराव असेल की आपल्या नेत्याने कमीत कमी 5 तास तरी झोपावं, सातत्याने लोकांच्या घरामध्ये. शेवटी हे काळजीपोटी, बरोबर, हे काळजीपोटी. आणि त्यामुळं त्यांच्यावर ठराव घ्या किंवा काही घ्या, काही परिणाम होत नाही. लोक दिसले की त्यांना काय एनर्जी मिळते मला माहीत नाही. पण त्या सगळ्या कामाच्या क्षमतेमुळेच बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम ठरत गेल्या असाव्यात असं वाटतं. म्हणजे त्यांना जे काही विशेषणं लावली गेली असतील, उपहासात्मक, टीकात्मक, ते सगळ्या गोष्टी मला वाटतं या कामाच्या जे क्षमता आहे त्याच्यामुळेच दुय्यम ठरत गेल्या असाव्यात. त्याने सांगितलं सुद्धा ना, मी सर्व काम माझ्या कामाच्या माध्यमातून टीकेला उत्तर देईल. आणि एकमेव नेता असा पाहिला मी ज्याने कामाच्या माध्यमातून या सर्व टीका दाबून टाकल्या. टीकेला उत्तर कामातून दिलं. हो, लाडकी बहीणसारखी योजना, ही योजना होऊ शकली असती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणली ही योजना. माननीय मुख्यमंत्री आता देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब, हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग झाला. किती मोठा महामार्ग झाला. माननीय देवेंद्रजींनी सुरुवात केली. त्या खात्याचे मंत्री एकनाथजी शिंदे होते. लोकांना भरभरून दिलं, फळबागाला भरभरून दिलं, शेतीला मूल्यांकन भरभरून दिले. काही मागं बघितलं नाही. आणि त्यातून एवढा मोठा रस्ता जन्माला या ठिकाणी आणला. त्या दोघांचंही मोठं योगदान आहे. माननीय फडणवीस साहेबांचं आणि शिंदे साहेबांचं मोठं योगदान या विकासाच्या चक्रामध्ये. एकनाथ शिंदेंविषयी म्हणजे तुम्ही आता तो आधीचा मुद्दा सांगितला की उद्धव ठाकरेंच्या त्या एकत्र असताना वेळेची फार अडचण सगळ्याला जाणवायची. तुमची एकनाथ शिंदेची काही चर्चा झाली असेल म्हणजे त्या काळात जेव्हा एकत्र होतात तेव्हा? हो, कायम व्हायची. म्हणजे सगळ्यांचीच व्हायची, कायम व्हायची चर्चा किंवा असं कसं चालायचं, पक्ष कसा, आपण अडचणीत असलो तर कसं आपल्याला नेता अवेलेबल होत नाही तर आपल्याला अडचण तयार होऊ शकते. तर ही चर्चा तर आपसामध्ये, आमदारामध्ये, सर्वांमध्ये व्हायचीच नाही. पण त्या सगळ्यात म्हणजे कदाचित उद्धव ठाकरेंचा ॲक्सेस नसल्यामुळे एकनाथ शिंदेचा आधार सगळ्यांना वाटू लागला, सगळ्या नवख्या नेत्यांना वगैरे. हो, म्हणजे एक बघा, आमदारांना आधार पाहिजे असतो कामाच्या बाबतीमध्ये, सर्व बाबतीमध्ये, मतदारसंघातल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये. आणि ते एकनाथ शिंदे साहेबांनी मग सर्वांना आधार द्यायचा प्रयत्न केला.
खूप मदत केली आमदारांना. आमदारांचे प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यापर्यंत, इतर मंत्र्यापर्यंत, अधिकाऱ्यापर्यंत हे सर्व लोकांना मदत माननीय एकनाथ शिंदे साहेबांची या ठिकाणी सातत्याने व्हायची. मला पुढचे बरेच प्रश्न आहेत. शिवसेनेवर आपण बोलतोय म्हणून परत एकदा विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा एकनाथ शिंदेंकडे आलात त्याच्या आधी शिवसेना फुटून बराच काळ निघून गेला होता. तुम्हाला जेव्हा पहिली बातमी ही समजली होती की असं असं आपल्या पक्षात घडलंय, तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? नाही, आता आम्ही माननीय शिवसेना प्रमुखांचे एकनिष्ठ शिवसैनिक आहोत. तर पक्ष अशा पद्धतीनं फुटतो ते तर कोणालाही वाईट वाटेल ना. पण पर्याय नव्हता दुसरा. पक्ष वाचवायचा, विचार वाचवायचा, तर दुसरा पर्याय काही नव्हता ना शिल्लक. तर असं वाटलं मी एकदा की अरे काय चाललंय. नंतर असं वाटलं की नाही, आपला पक्ष वाचवायचा, विचार वाचवायचा, तर जे करतात एकनाथ शिंदे साहेब ते योग्यच. जेव्हा बातमी कानावर आली म्हणजे पक्ष फुटलाय किंवा सकाळी सकाळी असं घडलंय, जेव्हा उठल्यानंतर ते सगळ्याला समजलं सकाळी, तेव्हा तुम्ही ही सगळी माहिती घेण्यासाठी पहिला फोन कोणाला केला होता? स्वतः शिंदे साहेबांनाच केलं होतं. ते तेव्हा तिकडे गुवाहाटीत होते. आणि मग नंतर ते कधी संपर्कात आले किंवा त्यांनी तुम्हाला सोबत या बुमरेंना बोललो मी रस्त्यात की काय चाललंय. तर ते असा असा निर्णय केलेला आहे. म्हणलं ठीक आहे, तुमच्या निर्णयासोबत आम्ही आहोत. म्हणजे तुम्ही तेव्हाच तुम्हाला कुठेतरी वाटलं की जे झालं ते सांगितलं, पक्ष वाचवण्यासाठी आपल्याला सर्व करावं लागतंय, विचार वाचवण्यासाठी करावं लागतं. त्यामुळे त्यांना सांगावं लागलं की बाबा ठीक आहे, तुमच्या निर्णयासोबत आम्ही आहोत. आणि एकनाथ शिंदेशी तुमचं तर त्याच दिवशी समजा बोलणं झालं की काय झालंय समजून घेण्यासाठी, पण उद्धव ठाकरेंशी तुमच्या भेटीगाठी तुम्ही वरिष्ठ नेते म्हणून चालूच होत्या. त्यानंतर भेटला तर तुम्ही एखाद वेळ? हो, त्यानंतर माझं बोलणं झालं त्यांच्याशी आणि त्यांना मी स्पष्टपणे सांगितलं की साहेब मी आता तुम्हाला सोडतो. मला असं वाटतं की पहिला पाऊस असेल त्यांना मी सांगून पक्ष सांगून सोडलं. त्यांना मी बोललो की मी उद्या पक्षाचा राजीनामा देतोय, मी उद्या शिंदे साहेबांना जॉईन करतोय. तर त्यांना सांगून केलं. त्यांनी मला म्हटलं ठीक आहे. ते सहज जा म्हणाले तुम्हाला? जा म्हणले नाही, ठीक आहे तू आता मन तयार केलंस, पण इतर कोणाला घेऊन जाऊ नको, इतर कोणाला पक्षातल्या लोकांना घेऊन जाऊ नकोस. तर मी साहेब मी तर निर्णय घेतलेला आहे, जे माझ्यासोबत देतील त्यांना मी घेऊन जाईल. शिवसेनेसोबतच आणखी तुमच्या आयुष्यात एक स्थान महत्त्वाचं तुम्ही कायम सांगत आलात, ते म्हणजे गोपीनाथ मुंडेंचं. हो. तर 95ला ते उपमुख्यमंत्री होते. तुमचं आणि गोपीनाथ मुंडेंचं नातं एवढं कसं तयार होत गेलं? मुळामध्ये आम्ही शेजारी, बीड आणि जालना हे खूप शेजारी. आणि गोपीनाथ मुंडे हा म्हणजे एक वेगळाच माणूस होता. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी शिवसेनेचा आणि गोपीनाथजी भाजपचे, पण आम्हाला सर्वात जास्त आधार गोपीनाथ मुंडेंचा होता. काही काम करून घ्यायचं, मग ते कदम साहेबाकडून असेल, विलासराव कोण असेल, नाईक साहेबाकडून असेल, किंवा पतंगराव कदमाकडून असेल, कोणाकडून का कोणत्या मंत्र्याकडून असेल, तर आम्ही गोपीनाथजी मुंडेला धरायचो. भाऊ चला आमचं एवढं काम करा. आणि मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो की कधीच गोपीनाथ मुंडेने कोणत्याही आमदाराला नाही म्हटले नाही. स्वतःचं काम समजून ते मंत्र्याकडे यायचे. हा आमचा माणूस आहे, हा आमचा आमदार आहे, याचं काम झालं पाहिजे, करावंच लागेल, तो काम होईल न होईल असं बोलणार तर कोणतरी पाहिजे. कामं झालेही ना, नाही झाले अशातला भाग नाही. आमदाराला शेवटी आधार लागतो ना, तर तो आधार गोपीनाथजी मुंडेंचा. आणि मग नंतर तर मानसपुत्र म्हणूनच त्याने मला त्या ठिकाणी मी त्याचा मी असं ऐकलं की जेव्हा शिवसेनेच्या बैठकीत चर्चा व्हायची गोपीनाथ मुंडेंविषयी किंवा कोणाविषयी, तर तुम्ही बाळासाहेबांसमोर गोपीनाथ मुंडेंचं जाहीर नाव घेऊन त्यांच्या बाजूने बोलणारे तुम्ही असायचात. हो, मी ऐकलं. हे 100% सत्य. मी तर पक्षाच्या बैठकीत सुद्धा अनेकदा बोललो की ज्या पद्धतीनं आम्हाला गोपीनाथजी मुंडे साहेबांचा आधार वाटतो, तसा आपल्या एखाद्या नेत्याचा का वाटत नाही. शिवसेनेच्या नेत्यामध्ये असे सर्व खावखावच करायचे, एक एक वेगवेगळ्या प्रकारचे होते. भीती वाटायची यांची, यांना काम सांगणं म्हणजे भीती वाटायची. काही लोक तर अशी होती की त्यांना त्यांचं तोंड सुद्धा पाहा वाटत नव्हतं, आणि त्यांना नेतेपद देऊन टाकलं होतं. शिवसेना प्रमुखाने, उद्धव साहेबांनी त्यांना नेतेपद देऊन टाकलं होतं. मनोहर जोशी होते समजून घेण्यासाठी, ते समजून घ्यायचे. पण बाकी काही नेते तर इतके वाईट वागणूक द्यायचे. तुम्ही एखादी बैठक आठवते आज तेव्हा तो किस्सा सांगणारी? हो, मी तुम्हाला मध्येच मागाशी सांगितलं ना की रामदास कदम साहेबांच्या बंगल्यावरती बसलो आणि आमदाराच्या वतीनं कोण बोलणार, कारण की सर्व आमदारामध्ये खूप चर्चा होती. म्हणलं मी बोलतो उद्धव साहेबांना. आणि मी जेव्हा बोलायला सुरुवात केली
तर तुमचे PA म्हणलं फोन घेत नाहीत. फोन घेतला तर 2 तासाने फोन करा, 2 दिवसाने फोन करा. म्हणलं आमचं काम असतं का तुम्ही काय जेवले, काय खाल्लं, काय झोपले का नाही विचारत. मतदारसंघातलं काहीतरी महत्त्वाचं कानावर टाकायचं असतं म्हणून आम्ही तुम्हाला फोन करतो, तुम्ही फोनच घेत नाही साहेब. असं बोलून सुरुवात केल्यानंतर मग ते बैठक एकदम हॉट झाली. सर्वांनाच काय वाटलं. मला रामदासजी कदम म्हटले, कीर्तिकर म्हटले, काय बोलतो तो. म्हणलो साहेब आता मला नेत्याने परवानगी दिलेली, मला तुम्ही बोलून द्या, मला थांबू नका. आणि मग माझा पारा वाढत गेला. सर्वच आमदाराच्या बाजूने बोलत होतो मी. बैठक तिथं तुटली. मला आत घेऊन गेले आणि मला समजून सांगायचा प्रयत्न केला. आणि खरं हा माझा वैयक्तिक काय नव्हतं त्यामध्ये, हे पक्षाच्या हिताच्या माझा वैयक्तिक काय होतं की तुम्ही फोन घ्यावं, तुम्ही बोलावं, एवढाच विषय होता माझा. आम्हाला अवेलेबल व्हावं. तर हे पक्षाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं होतं. आणि खरं तर ज्या पक्षाचा नेता अवेलेबल नसतो तो पक्ष कशा पुढे जाईल. विचार विमर्शच होणार नाही, चर्चाच होणार नाही, ऐकून घेतलंच जाणार नाही. तर हे कसं पुढे जाईल गाडा. एवढं मोठं शिवसेना प्रमुखांनी कमवून ठेवलं. शिवसेना प्रमुखांनी तुमच्या गल्ली गल्ली घरामध्ये कार्यकर्ते निर्माण करून ठेवले. हे टिकतील कसे जर तुम्ही त्यांना बोललाच नाही, तर तुम्ही त्यांना प्रोत्साहित केलं नाही, बोलला नाहीत. मायेचा हात टाकला तर आज आपण बघत नाही का, कुत्र्याला जरी आपण हात लावला तर तो पण सेपूट हलवतो ना. किती खुंकार कुत्रा असला तरी. आम्ही तर माणसं होतं ना राव. आता ह्या गोपीनाथ मुंडेंचा विषय निघाला म्हणून काल परवा पंकजाताईंनी तुम्हाला राखी बांधली याच जागेवरती घरी येऊन. तुमचे सहकारी लाड सरांनी मला एक किस्सा सांगितला मगाशी की तुमचा जेव्हा त्या काळी तुम्ही तरुण आमदार होतात 95-99च्या काळात कधीतरी, तेव्हा रक्षाबंधनाला त्यांनी 1-2 आमदारांना राखी बांधली होती. तुम्हाला त्या बांधायचं विसरले आणि परत बंगल्यावरती गेल्या रामटेकला. तर मुंडे साहेबांनी विचारलं होतं की अर्जुनला राखी बांधलीच का, आणि त्या नाही म्हणाल्या तर त्यांना परत तुम्हाला राखी बांधायला पाठवलं. तो काय किस्सा होता? काय हा किस्सा असा होता की सुरेश नवले आणि मी आमच्या दोघांचे बंगले आजूबाजूला होते. सुरेश नवलेला पंकजाताई राखी बांधत होती. मग पंकजाताईला सांगितलं होतं किंवा म्हणजे तर बाकी बाजूला अर्जुन पण आहे, अर्जुनला पण राखी बांधून ये. पंकजाताई आली, सुरेशला राखी बांधली, परत गेली. तर मग विचारलं साहेबांनी की राखी कोण कोणाला बांधली. ते म्हणे सुरेश नवलेला बांधून आले, अर्जुनला का नाही बांधली, परत जा म्हणे. आणि त्याने मला परत पाठवलं राखी बांधण्यासाठी पंकजाताईला. तर पंकजाताई खरं तर त्या मुंडे घराण्याचं माझं नातं वेगळं आहे. निश्चितपणे आम्हाला मुंडे साहेब वडला समानच होते. पंकजाताई तर बहिणी समान, लहान बहिणी समान आहे आम्हाला. पण आज तुमची बहीण पालकमंत्री असल्यामुळे बाकी जिल्ह्यात चर्चा असते की सगळ्या आमदारात रुबाबात खोतकरांचाच जास्त येते. नाही असं काही नाही. व्यक्त बहिणीला आधार मी दिला पाहिजे आणि बहिणीनं मला आधार दिला पाहिजे. आम्ही काय इतरापेक्षा काही वेगळं मागणार पण नाही आणि काही म्हणणार पण नाही. आता शेवटी 40 वर्ष होतील आम्हाला आमदार घेऊन. बरोबर काय आता या सगळ्यामध्ये म्हणजे आता हे तुमच्या राजकीय करिअरमधल्या सुरुवातीच्या काही गोष्टी आहेत. मला तुमच्या जिल्ह्यातल्या पण 1-2 गोष्टींवरती बोलायचं आहे. म्हणजे आपण वेगळ्या नेत्यांसोबत बोलत असतात, तुमचं आणि रावसाहेब दानवेंचं नातं त्याचं डिकोड करणं खूप कठीण आहे. अपडाऊन कधी चांगलं असतं, कधी गळाभेट होते, कधी विरोधात असते. हे असं का होतं नेमकं? विधानसभेला वेगळं, लोकसभेला वेगळं. हे बघा, रावसाहेब दानवे आणि आम्ही सोबतचेच. ते वयाने थोडेफार जास्त माझ्यापेक्षा, पण विधानसभेमध्ये आम्ही सोबत गेलेलो. आणि रावसाहेब दानवे खूप चांगला होता अगोदर. आमचं एवढं चांगलं होतं ना, रावसाहेब दानवेंचं आमचं इतकं चांगलं होतं, आमचं इतकं जुळायचं. आणि आमच्या संबंधामुळंच जिल्ह्यामध्ये एक हाती सत्ता आम्ही कधी बाहेर जाऊन दिले नाही. हा माणूस बिघडला कुठे? हा माणूस पक्षाचा अध्यक्ष झाला. आम्हाला आनंद झाला की आपला मित्र अध्यक्ष झाला. आणि मग तिथून काहीतरी त्या माणसाच्या मनामध्ये शिजायला लागलं. आणि त्यातून मग थोडीशी खटास ज्याला म्हणता येईल की ती आमच्या मनामध्ये निर्माण झाली, त्यांच्या मनात निर्माण झाली. आणि मग ते माघारी त्यांचं बोलणं हे सर्व वाढत गेलं. ते सर्व कानावर येत होतं. मी म्हणलो आपला मित्र आपल्याविषयी असं का बोलतो. त्यांना 2-3 वेळेस मी जाब विचारलं, तू असं का बोलतो माझ्या विरोधामध्ये, तू असं का सांगतो. ते तुला कोणी काही सांगतो, तू काही भयकतो. आपलं आमचं बोलणं एकेरीच असतं दोघांचं. रावसाहेबचं माझं बोलणं दोघांचं एकेरीच आहे. असं काय म्हणजे आम्ही अरे तुरे एकमेकाला बोलू शकतो आणि बोलतोही बाहेर अरे तुरे एकमेकाला.
तर मी विचारतो तू असं का बघतो रे बाबा, तू तसं वागतो म्हणून मी असं वागतो. तर हे मला असं वाटतं काही लोकांनी गैरसमज निर्माण करून दिले होते, काही त्यांच्याही डोक्यात होतं काही, परंतु मित्र बदलला एवढंच मी म्हणू शकतो. मित्र बदलला एवढंच मी म्हणू शकतो. आणि विधानसभेला त्यांच्या भावाने जेव्हा फॉर्म भरला होता इथे तुमच्या विरोधात, तेव्हा तो फॉर्म आपोआप मागे घेतला गेला. म्हणजे तुम्ही तर असं कळतं की कोणाला विनंती केली नव्हती किंवा अजिबात केलं नाही. नव्हतं. अजिबात पण नाही. पडद्यामागे काय घडलं मी तर म्हणतो तो भरा. पण पडद्यामागे काय घडलं नाही, माझी तयारी पूर्ण होती. कोणी जरी आलं असतं तर मी सर्वांना आडवं करणार नव्हतं यावेळेस. माझी पूर्ण तयारी होती यावेळेस, काय प्रश्नच नाही. मी कोणाला मिन्नतवारी करायला गेलो नाही की वापस घ्या कोणी फॉर्म. पण पडद्यामागे काहीतरी घडामोडी घडल्या असतील, त्या तर तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की हा भाऊ उभा राहिल्यामुळं अजून खुदकर एक साईड निघून जाईल, त्यामुळे त्यांनी वापस घेतला फॉर्म तो. आणि ह्या विधानसभेला किंवा इथून मागच्या बऱ्याच निवडणुका तुम्ही ज्यांच्या विरोधात लढत आला, तुमचे मित्र वर्गमित्र होते ते, आणि तुम्ही पुढे एकत्र, म्हणजे राजकारणात एकत्र आणि शाळेत एकत्र होता समजा. पण आता ते अडचण अशी की ते आता युतीतच आलेत. आता कसं हे जमणार आहे जिल्ह्यात? हो, जमायला काय झालं नाही, त्यांना माझं काम करावं लागेल. त्यांना तुमचं काम करावं लागेल. मग अर्थातच करावं लागेल. आणि जर विधानसभेला जागा ही शिवसेनेची आहे हां, आणि मग शिवसेनेला कॅन्डिडेट अर्थातच मी असणार आहे, तेव्हा माझं प्रचारक म्हणून त्यांना काम करावं लागेल. म्हणजे आता वर्गमित्राला तुमचा प्रचार करावा लागेल. मग आता ते त्यांनी ठरवावं काय. कारण तुमच्या दोघातली जी काही जुगलबंदी आहे, टीका, आरोप, प्रत्यारोप, हे गेल्या कित्येक दिवसापासून बघत आलोय आम्ही. आणि आता तुम्ही युतीत राहूनच परत चालू राहणार आहे. नाही, आता काय काळाच्या याच्यात काय आपल्याला आहे मला काय माहित नाही, परंतु आता आले तर मला असं वाटतं की आता ठीक आहे, जे पार्टी निर्णय घेईल दोन्ही मिळून ते पाहू. हां, म्हणजे तुमच्या जिल्ह्यातल्या राजकारणाच्या पलीकडे मी हे मुद्दा मग विचारलं की आता परत निवडणूक येत आहेत ना पुढे, 2 महिन्यावर निवडणुका आता आल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच ही घडामोड अशी की दोन्ही ठाकरे पुन्हा एकत्र येणार, दोन्ही भाऊ आता एकत्र, जवळपास चर्चा आहे. राऊतांनी काल सांगितले की अंतिम टप्प्यात आमची चर्चा आहे. तर एक शिवसैनिक म्हणून, आणि तुम्ही राज ठाकरेंच्या खूप जवळचे होतात, तुम्ही पण सांगितलं की तुम्ही या घडामोडीकडे कसं बघता, याचा कोणाला जास्त फायदा होईल? नाही, आम्ही त्यांना वेगळे केलं, तेच वेगळं झाले, तेच एकत्र यायला लागले. आमचं काय हरकत असणार त्यावर? आमची काही हरकत नाही. दोघांनी एकत्र यावं, चांगलं काम करायचा संकल्प करावा. पण तुम्ही मागं बोललो होतो की खूप आता पाणी पुलाकडून वाहून गेलेलं आहे. आता एकत्र आल्यानंतर सुद्धा काही फार मोठा परिणाम होईल असं मला तरी वाटत नाही. पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला, म्हणजे तुमच्या शिवसेनेला याचा फटका बसेल असं वाटत नाही तुम्हाला? मुंबई, ठाण्यासारख्या ठिकाणी एकनाथ शिंदे अजून समजलाच नाही कोणाला. अत्यंत ताकदीचा माणूस आहे. हो, कधी हवा पलटून टाकील एकनाथजी शिंदे, कधी पलटून टाकतील हे काही कळणार. आणि प्रचंड क्षमतेचा माणूस आहे. बघा ना तुम्ही, पहिल्यांदा बाजूला झालो, पहिल्यांदा लढले आणि किती आमदार निवडून आले, विचार करा. आहे का कोण देशात असा पक्ष की पहिल्याच निवडणुकीमध्ये एवढे आमदार निवडून आणता येतील? मुंबईतले 100पेक्षा जास्तीचे नगरसेवक एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. निकाल आल्यावर कळेल तुम्हाला काय परिस्थिती. म्हणजे खरं तर तुम्ही जसं म्हणाला की तुमचं राज ठाकरेंशी चांगलं होतं, तसंच एकनाथ शिंदेचं पण खूप चांगलं होतं. हो, आता अगदी विधानसभेपर्यंत आपण पाहिलं. पण एकनाथ शिंदेसोबत एवढं चांगलं असूनही ते एकनाथ शिंदे दोघं एकत्र येतील अशी चर्चा होऊनही गेली काही दिवसापूर्वी. पण ते परत उद्धव ठाकरेंकडे का गेले असावेत, किंवा एकनाथ शिंदेंच्या जवळचे असून एकनाथ शिंदेंना ज्या गोष्टीचा फटका बसू शकतो अशी गोष्ट होतीये, त्या घडामोडी काय घडतायत नेमक्या? नाही, त्याच्यावर आमचा विचार मंथन चालू आहे की का असं झालं असेल. तर काय याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात, वेगवेगळ्या गोष्टी बोलतात. ठीक आहे, या गोष्टीचा विचार स्वतः माननीय शिंदेसाहेब करतील काय झालं ते आतमध्ये. आता एकनाथ शिंदे, तुमचा पक्षाचा चिन्हाचा निर्णय किंवा सुप्रीम कोर्टातल्या सुनावण्या या चालू आणि काही निर्णय झालेत अर्थातच. पण एकनाथ शिंदे जेव्हापासून उपमुख्यमंत्री झालेत, म्हणजे तुमचं बऱ्याचदा त्यांच्यासोबत वैयक्तिक संभाषण होत असेल, तुम्ही कार्यक्रमांना सोबत असता, तुम्हाला असं जाणवत नाही कुठे ते जरा अपसेट दिसतात, एकदम पहिल्यापेक्षा खूप शांत असतात? नाही, शिंदेसाहेब तसे शांत संयमीच आहे. तुम्हाला सांगतो ना मी की हजारो लोकांना भेटून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर काही भाव नसतो, असा थकावट नसते, चिडचिडपणा नसतो. ते शांतच आहेत पहिल्यापासून, ते कुठं व्यक्त होत नाही असं. त्यांचा स्वभाव ज्यांना जिथं व्यक्त व्हायचे तिथं ते करेक्ट कार्यक्रम करतात. पण मुंबईच्या आणि दिल्लीच्या वर्तुळात एक असं सतत चर्चा आहे वरिष्ठ पत्रकारांमध्ये की ते सतत दिल्लीला जात आहेत. त्याच्या मागेही काहीतरी रिझन आहे, म्हणजे त्यांच्या पालकमंत्री पदाचा वाद असेल किंवा त्यांच्या नेत्यांना काहींना नोटिसा येत आहेत, मग ते जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे, अशा वेगवेगळ्या चर्चा त्यात होत आहेत. तुमच्या अशी काही कानावर येत आहे?
नाही, असं जाणीवपूर्वक होत असेल असं काही वाटत नाही. पण आता बातम्यावरून आणि काही घटनावरून तर त्याला थोडासा संशय पण आहे की असं का होत असेल बाबा, शिंदे साहेबांच्या आमदारांच्याबद्दल असं का होतं. हा एक आमच्या चर्चेतला विषय आहे, म्हणजे आमदारांमध्ये चर्चा होती. आमदारांच्या चर्चेतला विषय आहे. तुम्ही असाल किंवा बाजूचे तुमच्यासोबतचे आमदार सहकारी मंत्री बोललात एकनाथ हो, शिंदे आपल्यासोबतच असं का होतं? आमदारांच्या चर्चेतला विषय आहे की आपल्याच लोकांसोबत असं का होतं. कारण टार्गेट शिवसेनेतले केलं जातं? ठाकरे गटातले सुद्धा लोक म्हणतात की तुमच्याच सोबत का होतं याचा तुम्हीच विचार हा करा. योगायोग असेल किंवा काय असेल माहित नाही, पण का होतं हा एक चर्चा आहे. स्पष्ट बोलायचं म्हणलं तर का होतं हा चर्चा आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन म्हणजे तुमचे बरेच गोष्टी आहेत, त्याच्या पर्सनल गोष्टी पण आहेत काही, मला त्याच्यावरती बोलायचं आहे की तुम्ही खूप धार्मिक असलेलं पण मी तुम्हाला अनेकदा बघितलं आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आलता सीमाताईंचा की तिरुपतीचा जो नवस आहे तो, म्हणजे एका पत्नीने आपले केस दान करणं खूप मोठी, महिलांचा तो सगळ्यात मोठा दागिना असतो. तो तुमचा नवस काय होता, तो तुम्ही एकत्रित जाऊन कसा पूर्ण केला, तो काय किस्सा होता एकंदरीत? नाही, माझ्या पत्नीने अशा प्रकारचा काही संकल्प केला असं मला तिने एकदा सांगितलं होतं की या निवडणुकीमध्ये आपला विजय झाला की मी माझे केस तिथं बालाजीला अर्पण करणार आहे. विजय झाल्यानंतर तिने माझ्याकडे इच्छा व्यक्त केली. मी तिला सांगितलं होतं ठीक आहे, तू संकल्प केला, आपण जाऊन दर्शन घेऊन येऊ. पण ती जिद्दीला भेटली होती की नाही, मी हा संकल्प केला आणि मनोभाव केला, माझा संकल्प पूर्ण झाला, मी माझं केस अर्पण केले पाहिजे. मग मी तिला परवानगी देऊन टाकली की ठीक, हरकत नाही, तू संकल्प केला तर काय हरकत नाही. एका पत्नीसाठी, पतीच्या कल्याणासाठी म्हणा किंवा या विजयासाठी म्हणा केलेला संकल्प पूर्ण केला, एवढंच त्याच्यात म्हणता येईल. तिची भावना, तिची श्रद्धा बालाजीवरती आहे. तुमचं कुटुंब आणि तेवढीच माझ्यावर सुद्धा आहे. अर्थात त्याच्यामुळेच तर एवढा मोठा त्याग त्यांनी केला. तुमच्या कुटुंबाविषयी पण मी जी काही ऐकून आहे की आई वडील, म्हणजे तर वडील 100कडे आहेत, तर ते पण प्रचंड धार्मिक आहेत. म्हणजे आई पण पांडुरंगाच्या खूप मोठ्या भक्त आहेत. या वयातही आजपर्यंत त्यांच्या त्या भक्तीत खंड पडलेला नाही आहे. त्या धार्मिक वातावरणाचा तुम्हाला लहानपणापासून का तर फायदा झाला? आता आपली मुलाखत चालू आहे, तुम्ही मागं टाळ्या ऐकत होता, त्या आमच्या वडिलाच्या टाळ्या होत्या. ते असा एक दिवस नाही आयुष्यात 365 दिवसापैकी हरिपाठ कधी त्यांचं चुकत नाही. या वयात आजपर्यंत आमच्या घरात वारी आहे. वडील, आमची आजी, आमचे आजोबा, आमचे काका, आमचे भाऊ, आमचे वडील आजही पायी जातात. वडिलाला आता चालता येत म्हणून वडील गेले नाही. आमचा अनिरुद्ध भाऊ, आमचा मोठा भाऊ, तो पायी जातो. आमच्या घरातल्या महिला, आमच्या वहिनी पायी जातात. मागच्या वेळेस सीमा माझी सूनबाई पायी गेली, वारी माझी सूनबाई सुद्धा पायी गेली. मला असं वाटतं की आमच्या घरात ही वारी आहे, ही वारीची परंपरा आहे आणि पांडुरंगाचीच कृपा आहे आमच्यावर. सर्व वारकरी कुटुंब आहे आमचं, त्यामुळं कृपा आहे पांडुरंगाची. म्हणजे सहज मला आल्यानंतर हे कळलं की पांडुरंगाचे भक्त आहेत आणि वडील 100 झाले तरी अजूनही चालतात, फिरतात आणि देवाची भक्ती मनोभावे करतात. पण या पांडुरंगाच्या भक्तावरती अनेकदा खूप आरोपही होतात. मला त्याच्यावर पण तुमच्याकडून, तुम्ही काय असं दिलखुलासपणे त्याच्यावर कुठे बोललात की नाही मला माहीत नाही, माझ्या ऐकण्यात नाही. पण समजा आता काही दिवसांपूर्वी जे धुळेचं मॅटर झालं गेस्ट हाऊसचं, सो त्याची काय दुसरी बाजू होती ही मला तुमच्याकडून ऐकायची. हो, आम्ही त्या दिवशी जिथे गेलो आणि ते कुठं घडलं, काय घडलं, जिथं आम्ही नव्हतो ही कुठे विनाकारण ते पराचा कावळा, आमचा काही संबंध कोणत्याही. पण त्या कमिटीमध्ये सर्व पक्षाचे आहेत. काँग्रेसचे लोक आहेत, ओबाडाचे लोक आहेत, शिवसेनेचे आहेत, भाजपचे आहेत, सर्व पक्षाचे लोक आहेत. तिकडं मागं आमच्या पाठीमागं काय चाललंय त्याशी आमचा काय संबंध आला? कमिटीला कदाचित बदनाम करण्यासाठी गेला असेल, काय संबंध नाही, काही संबंध आमचा त्या प्रकरणाशी. चौकशी झाली काय? रिपोर्ट चौकशी होत नाही, झाली चालू चौकशी. रिपोर्ट काय नाही, काहीच नाही. आम्ही काय पाहिलं बी नाही ते काय रिपोर्ट आला काय आला. म्हणजे जवळपास बरेच आमदार होते, पण त्यात नाव फक्त तुमचं घेतलं गेलं. मी चेअरमन आहे ना त्या कमिटीचा, त्याच्यामुळे कमिटीचा चेअरमन असल्यामुळे माझंच नाव येईल ना. चेअरमन असल्यामुळे माझंच नाव येईल. आणि त्या रेस्ट हाऊसला कोणताही पक्षाचा, आमचा काँग्रेसचा नाही गेला, राष्ट्रवादी नाही गेला, शिवसेना गेला नाही, उबाटा गेला नाही, कोणीच गेलं नाही. ते पाठीमागं काय घडतंय आम्हाला काय माहिती. कदाचित कमिटीला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असेल. कारण ते उशिरापर्यंत रात्रीच्या पद्धतीने चालू होतं. संजय राऊत स्वतः फॉलोअप घेत होते. ते आम्हाला काही त्याच्याशी माहिती, आमचा काही दुरान्वयाने संबंध नाही. तुम्ही शिवसेनेत आल्यापासून म्हणजे तुमचे विरोधक असं म्हणतात की तुम्ही काहीतरी मजबुरीमुळे शिवसेनेत आहात का? कारण तुम्ही खूप तरुण वयात मंत्री होतात, त्यानंतर तुम्ही पुढे ज्या पद्धतीने संधी मिळायला पाहिजे होती ती तर मिळालीच नाही. आज शिवसेनेत असतानाही
तुम्हाला गेल्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा संधी मिळणं अपेक्षित होतं, तरीही तुम्ही कधीच कुठल्या गोष्टीवर व्यक्त झाला नाहीत की मला ही संधी नाही, ती संधी नाही. तुम्ही अत्यंत शांत पद्धतीने तुमचं काम चालू आहे. तर एवढं शांत पद्धतीने काय आहेत म्हणजे हे आरोप जे होतात? हे बघा, कदाचित शिवसेनेकडून धनुष्यबाणावरती विधानसभेची 8वी निवडणूक लढवणारा मी एकमेव असेल, एकमेव मी असेल की शिवसेने धनुष्यबाणावरती 8 निवडणुका मी लढवल्या. बरोबर. हां. आणि लोक म्हणतात किंवा पक्ष सोडला गद्दार. मी पहिल्यांदा कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली, कोणत्या चिन्हावर लढवली? धनुष्यबाणावर. पहिल्यापासून तर आता 8वी निवडणूक कोणत्या चिन्हावर लढवली? धनुष्यबाणावर. मग कसं म्हणता येईल मला मी पक्ष बदलला? मी आहे त्याच पक्षात आहे, मूळ शिवसेना पक्षात आहे मी. धनुष्यबाण चिन्ह मी लढवले पहिल्यांदा सुद्धा, पहिल्या निवडणुकीत धनुष्यबाण आणि शेवटच्या निवडणुकीत धनुष्यबाण. मला असं वाटतं की हे सर्व बदनाम करायच्या गोष्टी आहेत आणि राजकीय द्वेषापोटी हे सर्व केलं जातं षडयंत्र की पक्ष बदलला, हे केलं ते केलं. हे सर्व खोटं आहे. तुमचे म्हणजे एक सहकारी आहेत, म्हणजे तानाजी सावंत जे मंत्री होते, त्यांना मंत्रिपद यावेळी न मिळाल्यापासून त्यांनी आता आरोग्याची कारणं समजा सांगितली आहेत. ते अधिवेशनातही गेलेले नाहीत आणि ते मतदारसंघातही गेलेले नाहीत तेव्हापासून. तुम्ही कधी तुमच्याविषयी बोललात की म्हणजे एक तुमच्या पक्षातच एक उदाहरण तुम्हाला दिलं की ते तसे नाराज आहेत, तुम्ही तुमच्याविषयी कधी एकनाथ शिंदेंना बोललात मंत्रिपद न मिळालं? नाही, मी तर सेकंड डे कामाला लागलो. मी कुठं नाराजी व्यक्त केली नाही, कुठं काही नाही केलं, काही नाही. आपण आपलं कामाला करायला लागायचं. पक्षाला, पक्षप्रमुखांना या सर्व गोष्टी माहीत असतात. त्यांना माहीत आहे, कल्पना आहे की मी सिनियर आहे, मी पात्र आहे, मी काम करू शकणार आहे. तर माझं खाजगीमध्ये त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. म्हणजे बोलणं झालं या विषयावरती. मी तुमच्या जिल्ह्यातले राजकारणातले अनेक प्रश्न विचारले, पण एक प्रश्न माझ्याकडून राहिला तो म्हणजे तुमच्या जिल्ह्यात म्हणजे महाराष्ट्रातच जे काही आंदोलन, मराठा आंदोलन गेल्या काही दिवसात सुरू आहे, तुम्ही अर्थातच ॲक्टिव्ह आहात, त्यांना पाठिंबा वेळोवेळी दिला आहे, भेटूनही आला आहेत. पण या आंदोलन आता परत नव्याने सुरू होत आहे, याकडे तुम्ही कसं बघताय? खूप दिवसापासून हे सुरू आहे आणि अजूनही जे हवं ते मिळालेलं नाही आहे. बघा, लोकांची भावना आहे. आजकाल प्रत्येकाला वाटतं की मला काही ना काहीतरी या ठिकाणी मिळालं पाहिजे. आता बेकारीची एवढी वाढली की लोकांना असं वाटतं की हे आपल्याला जर मिळालं आरक्षण तर त्यातून फायदा आपल्या मुलाबाळांचा होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की ही लढाई खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजातून लढल्या गेली. काही प्रमाणामध्ये यश आलं, काही प्रमाणामध्ये अपयश आलं. परंतु लोकशाहीमध्ये या सर्व गोष्टी घडत असतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे या सर्व गोष्टी मांडण्याचा, हक्काच्यासाठी लढण्याचा. त्या हक्काने, त्या आधाराने ते हे सर्व लढलेले आहेत. आता हे आंदोलन जेव्हा जेव्हा होतं त्यांना फक्त तुमचेच मंत्री म्हणजे तुमच्याच पक्षातले मंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून येतात. म्हणजे एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री असायचे तेव्हा ते शिष्टमंडळ पाठवायचे. मनोज जरांगे सातत्याने फडणवीसांना अर्वाच्य बोलतात, पण तुमचे मंत्री जाऊन भेटतात, समज काढतात. तर भाजपच्या नेत्यांकडून कुठेतरी हे बोललं जाऊ लागलंय किंवा याआधी बोललं गेलंय की कुठेतरी जे फडणवीसांना शिव्या देत आहेत त्यांना तुमच्याकडून बळ मिळत आहे, म्हणजे तुमच्या पक्षाकडून. नाही, हे सर्व चुकीचं आहे. आणि अशा पद्धतीनं कोणी कोणाच्या विरोधामध्ये असं कोणी जाऊन सांगण्याना एवढा तकलाद होतो. जरंगे साहेबसुद्धा नाहीत, कोणाचं ऐकून कोणाबद्दल हे करतील. आणि माननीय शिंदेसाहेबांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं खूप चांगलं संबंध आहे दोघांचे. त्यामुळे एकमेकाच्या विरोधात कारस्थान करायचं काही कारणच नाही. मला नाही वाटत असं कुठं काही होतं. आता हे नव्याने जे काही आंदोलन सुरू होत आहे त्याच्याकडे तुमचा दृष्टिकोन कसा आहे पाहण्याचा? कारण यावेळी फडणवीस स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने हँडल करणं गरजेचं आहे, किंवा यांना खरंच मुंबईपर्यंत जाणं म्हणजे मानसिक त्रास येतो खूप मोठा, तर तो खरंच होऊ देणं आवश्यक आहे का? तर मुळात तुम्ही समजा ना, एकनाथ शिंदेसाहेब असतानाच आंदोलन झालं नाही. हो, एकनाथ शिंदेसाहेब असताना नाही झालं का आंदोलन? वाशीपर्यंत गेले होते. हां, ते एकनाथ शिंदेसाहेब असताना. त्यामुळे आता योगायोगाने म्हणा, देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत, कोणी जरी असतं तरी हे आंदोलन पुन्हा त्यांना न्याय मिळाला नाही तर ते आंदोलन त्यांनी केलंच असतं. मला हे तुम्हाला अनेक नेत्यांविषयी विचारलं, तर शेवटचा एक नेत्याविषयी तुमचे मित्र जे आहेत त्यांच्याविषयी विचारायचं राहिले. राजेश टोपेंविषयी, तुमच्या जिल्ह्यातले चांगले सहकारी आहेत, ते या सगळ्या आंदोलनात खूप सक्रिय होते, पण त्यांचा पराभव का झाला? तुम्ही घनसावंगी मतदारसंघाकडे बघत असताना अर्थातच तुमचाच उमेदवार निवडून आलाय, पण तुमचे मित्र असल्यामुळे हा प्रश्न मी विचारतोय की ते एवढे सक्रिय होते या सगळ्या आंदोलनात, चळवळीत, तरी ते का पडले असावे त्यावेळी? त्याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे. आणि त्याचं एकमत उडाण त्यांचं काम चांगलं झालं या अलीकडच्या कालखंडामध्ये.
लोकांशी संपर्क चांगला त्यांनी ठेवला आणि लोकांना ते भावलं, त्यामुळे लोकांनी त्यांना उचललं. ते तुमच्या राहायला इथे जवळ आहे, तुम्ही चर्चा झाली असेल कधी निकालानंतर? कधी नाही, तशी सविस्तर चर्चा आमची कधी झाली नाही निकालावरती. नाही, पण तिथं तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो भाग शिवसेनेला मानणाऱ्यापैकी आहे. आता आमचे पंडित भुतेकर यांनी खूप काम केलं तिथं. कोणीतरी असतं ते यावेळेस निवडून आलं असतं, त्याचा पण हिकमतदादांनी ती बाजी मारली. आता या जिल्ह्यात तुम्ही 8 वेळा तुम्ही आता सांगितलं की शिवसेनेच्या चिन्हावरती निवडणूक लढली आहे आणि तुम्ही 5व्या टर्मच्या आमदारात अल्टरनेट करून तुम्ही बऱ्याचदा आमदार झालाय. या गेल्या 40 वर्षांच्या राजकारणामध्ये तुम्ही असं कोणतं काम केलंय की जे कायम अजरामर राहणार आहे किंवा आता मला करायचं आहे, ठळक सांगण्यासारखी कोणती काम आहेत तुमची? या 40 वर्षामध्ये खरं तर खूप सहकारी, भास्कर आंबेकर सारखा सहकारी, आता आत्ताचे सहकारी भुतेकर असतील किंवा तत्कालीन परिस्थितीमध्ये असणारे सर्व पदाधिकारी, शिवाजीराव चौथे, आता विष्णू असेल किंवा बाकी इतर भाऊसाहेब घुगे असतील किंवा हे सर्व मंडळी, या सर्व लोकांच्या सहकार्याने चांगलं काम आपल्या जिल्ह्यामध्ये उभा करू शकलो. मुळामध्ये आमच्याकडे रेशम मार्केट, पहिली राज्यातली रेशम मार्केट जालन्यामध्ये सुरू करणारा अर्जुन खोतकर आहे. जालन्यातली मोसंबी मार्केट, आम्हाला मोसंबी कुठं नागपूरला घेऊन जायची होती. शेतकऱ्यासाठी मोसंबी मार्केट सुरू करणारा अर्जुन खोतकर आहे पहिला जालन्यामध्ये. रेशीम मार्केट पहिलं जालन्यामध्ये. लोकांना कुठं जावं लागतं? कर्नाटकमध्ये, रामनगरला, कर्नाटकला जावं लागायचं. माल घेऊन जा, पैसे घेऊन येताना लुटलं की पैसे जायचे. आता जालन्यातली मार्केट ही सक्षम केली आणि शेतकऱ्याला त्यातून खूप मोठा या ठिकाणी फायदा झाला. तुम्हाला मी सांगतो की जालन्याची मग लोकांच्या समस्या काय असतात? वॉटर, गटर, मीटर, या पलीकडे शहरातल्या लोकांच्या काही समस्या नसतात. मी बेसिक गोष्टीमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. जायकवाडीमधून थेट आम्हाला पाणी होतं शागडून, प्रत्येक वेळी पाणी सोडायला लागायचं, ती किरकिरी व्हायच्या. मी थेट जायकवाडीहून योजना आखली. थेट जायकवाडीहून भास्कर आंबेकर होते अध्यक्ष, मी होतो आमदार त्या कालखंडामध्ये, मंत्री पण आम्ही ही योजना आखली आणि आम्ही थेट जायकवाडीहून त्या ठिकाणी पाणी आणलं. थेट जायकवाडीहून. आम्हाला आमची योजना मान्य नव्हती केली, आम्हाला हायकोर्टात जावं लागलं. मी स्वतः हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि याचिकेवरती निर्णय झाला आणि आम्हाला ही योजना त्या ठिकाणी केंद्र सरकारने ही दिलेली आहे. मग जायकवाडी, मी बेसिक प्रश्न, पाण्याचा प्रश्न कोणी मिटवला? अर्जुन खोतकर, भास्कर आंबेकर. आम्ही हा प्रश्न मिटवला जालन्यातल्या लोकांचा. आम्ही थेट पाणी पुरवठा योजना जायकवाडी या ठिकाणी आणली. तर मला असं वाटतं की पाणी आम्ही आणलं, दुसरेच जलसम्राट झाले. पाणी आम्ही आणलं आणि बाकी लोक श्रेय घ्यायला लागले. मला असं वाटतं की ज्या काही कोणाला काही वाटू, पण या शहराच्या बेसिक गोष्टी या ठिकाणी करण्यासंदर्भामध्ये आम्ही वारंवार प्रयत्न या ठिकाणी केलेले. आता मला सांगा, वैद्यकीय महाविद्यालय आम्ही सरकारमध्ये आम्ही आहेत. मेडिकल कॉलेज सरकारचा निर्णय आहे. कोणा एकाच्या बोलण्याने मेडिकल कॉलेज इथं आलं का? नाही आलं. सरकारने निर्णय घेतला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज करायचे. त्या पद्धतीने मेडिकल कॉलेज आम्ही प्रयत्न केले, इतरांनी प्रयत्न केले, झाला मेडिकल कॉलेज. त्यामुळे काय म्हणजे निश्चितपणे हे सर्व करू शकलो. आता मी निवडून आल्यानंतर आम्ही आता स्वतंत्र जिल्ह्याचं क्रीडा संकुल खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी केलं. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की 1997ला मी मंत्री असताना गाव तिथं पाणी पुरवठा योजना मी दिलेली. प्रत्येक गावामध्ये मी त्या खात्याचा मंत्री होतो. प्रत्येक गावात आपण तिथं पाणी पुरवठा केलेली. प्रत्येक गावाला ग्रामीण भागात रस्ता नव्हता, तो रस्ता मी त्या प्रत्येक भागात केला आहे. शहराच्या चारही बाजूने तुम्हाला कुठं दिसणार नाही, या सर्व 10 दिशाला एकदम सुंदर अशा प्रकारचा रिंग रोड मी माझ्या कारखान्यामध्ये केला. हे रेल्वेचे ओव्हरब्रिज मी माझ्या कारखान्यामध्ये या ठिकाणी केले. तुम्हाला सांगतो एपीएमसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, सर्वांना खूप मोठी मदत आम्ही या ठिकाणी केली. आम्ही काय करायचं ठेवलं, इथं सिव्हिल हॉस्पिटल, मोठं सिव्हिल हॉस्पिटल बांधलं गेलं. ही जागा रिकामी करत होते. आमदार म्हणून मी आग्रह धरला आणि इथं महिला रुग्णालय करायला लावलं. 100 खाटाचं आपण त्या ठिकाणी पुन्हा एक मनोरुग्णालय आपण या ठिकाणी मंजूर करून घेतलेलं आहे. 132 kV, 33 kV या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी केला. तुम्हाला सांगतो, शिवजल क्रांतीच्या माध्यमातून आम्ही पहिली सुरुवात केली जालन्यामध्ये. बंधारे खोदायची, करायची आम्ही पहिली. नंतर ती राज्यात गेली. नंतर तिथे तानाजी सावंत त्यांनी सवाना उचलली. आम्ही शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून इथं काम केलं. इथं संघा RSSच्या माध्यमातून आणि आम्ही या ठिकाणी एक बंधारा बांधला आणि तो बंधारा
गावातल्या अर्ध्या गावाला तो पाणी पुरवठा करतो. एवढं बोरला पाणी त्या ठिकाणी मिळतं. आम्ही या सर्व गोष्टी करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की खूप चांगल्या गोष्टी, बायपास असेल किंवा बाकी इतर गोष्टी असतील, या सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी करू शकलो. पाणी पुरवठ्याच्या योजना चांगल्या आम्ही या ठिकाणी करू शकलो. मग साठवण तलाव असतील किंवा कोल्हापुरी बंधारे असतील, या सर्व पाझर तलाव असतील, या सर्व गोष्टीला मूर्त स्वरूप आम्ही या ठिकाणी दिलं. वाकीचा प्रकल्प असेल, दुधनाचा प्रकल्प असेल, या सर्व प्रकल्पाला निश्चितपणे आम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपलं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. आत्ताही आज मितीला आम्ही जे काही करतो, आम्ही आता निवडून आल्यानंतर आम्ही झपाट्याने कामाला लागलो आहे. आम्ही 100 कोटीपेक्षा अधिकचे रस्ते, DP रस्ते या ठिकाणी या शहरामध्ये आता आणले. ते सर्व पूर्णत्वाकडे या ठिकाणी गेले. तुम्ही जालना महानगरपालिका देशातली, आपल्या राज्यातली आहेच आहे, पण देशातली पहिली महानगरपालिका आहे ग्रीन एनर्जी वापरणारी, स्वतःचे विद्युत वापरणारी. आज मी 100 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी सोलार प्लॅन मंजूर केला. मी केला जाऊन मंजूर, मी धावपळ केली आणि या शहराला सोलार प्लॅन आम्ही या ठिकाणी दिला. 100 कोटी रुपयाचा जवळपास सोलार प्लॅन दिल्यामुळं महानगरपालिकेचं उत्पन्न जे MSCBला 4 कोटी रुपये महिन्याला भरावं लागतील, ते 4 कोटी इथून पुढच्या कालखंडामध्ये ते आता भरायची गरज पडणार नाही. तो 4 कोटी रुपये या गोरगरिबांच्या कामावरती खर्च होणार. वॉटर, गटर, मीटर या सर्व बाबीवरती तो खर्च होणार. तो कायमस्वरूपी प्रश्न, आता विजेचा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी निकाली काढला. आता शहराला 8 दिवसाला 15 दिवसाला पाणी मिळतं. मी आल्याला बैठक घेतली आणि बघितलं काय अडचण काय. तर शहरामध्ये काय, आम्हाला शहराची ताण 55 MLDची आणि आम्हाला पाणी किती मिळतं, 30 MLD. मग आम्हाला अजून 25 MLDची गरज आहे. मग आम्ही एक कशामुळे मिळत नाही बघितलं, तर जालन्यामध्ये पाणी पुरवठा किंवा पाणी देणारा फिल्टर प्लॅन्टच आमच्याकडे या ठिकाणी नाही. फिल्टर प्लॅन आमच्याकडे या ठिकाणी नाही. त्यामुळे मी तो 35 MLDचा फिल्टर प्लॅन बांधायला त्या ठिकाणी हातात घेतला. 7-8 महिन्यामध्ये तो पूर्ण होईल असं सांगितलं. माझी जबाबदारी आहे. मी जालनेकरांना शब्द दिलेला आहे की मी निवडून आल्यानंतर तुम्हाला 1 दिवसानंतर रोज पाणी देण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली. ज्या गावात महिना पाणी येत नाही, त्या गावातल्या लोकांना रोज पाणी देण्याची जबाबदारी अर्जुन खोतकरने स्वीकारलेली. आणि त्या दृष्टिकोनातून माननीय शिंदेसाहेब, माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कामाला लागलो आम्ही. आणि आज 35 MLDचा आम्ही त्या ठिकाणी, TMCचा आम्ही त्या ठिकाणी फिल्टर प्लॅन्ट त्या ठिकाणी बांधतो. आणि आता काही दिवसानंतर तो दिवाळीच्या आसपास महिन्याभर मागं पुढं तो फिल्टर प्लॅन सुरू होईल आणि आता आम्ही लोकांना पाणी देऊ शकतो. मी त्या ठिकाणी विपश्यना केंद्र जालन्यामध्ये व्हावं यासाठी समाज कल्याण विभागाला प्रस्ताव दिला. महानगरपालिकेकडून प्रस्ताव गेला. 127 कोटी रुपयाचं विपश्यना केंद्र आपल्या शहरामध्ये व्हावं अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. तो पाईपलाईनमध्ये आहे आणि तो निश्चितपणे पूर्ण होईल. त्याच्यातून काम त्या ठिकाणी होईल आणि विपश्यना केंद्र फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्माण होईल. STP प्लॅन आम्ही या ठिकाणी करतो. जालन्या शहरातून जे जाणारं पाणी घाण पाणी आहे, हे घाण पाणी स्वच्छ करायचं. त्या ठिकाणी 5 कोटी लिटर पाणी, ते रोज पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे. मग त्यातलं ते पाण्यावर प्रक्रिया करायची. पुन्हा ते 5 कोटीतलं अर्धं पाणी MIDCला द्यायचं, अर्धं पाणी शेतकऱ्याला द्यायचं. अशा प्रकारचा STP प्लॅन आम्ही त्या ठिकाणी उभा केलेला आहे. आज बघा, शहरातल्या पूर्ण नद्यामध्ये जे नालीचं पाणी येतं, घाण पाणी येतं, ते घाण पाणी वाहून जाण्यासाठी आम्ही पाईपलाईन टाकली. जे घाण पाणी येणार आहे त्या पाईपलाईनच्या माध्यमातून घाण पाणी STP प्लॅनला जाईल. उघड्यावरती पाणी या ठिकाणी होणार नाही. आता आमचा प्रयत्न आहे की नदीचं सौंदर्यीकरण करणं, नदीवर बंधारे बांधणं, बॅरेगेज बांधणं, बारमाही पाणी शहरात राहील अशा प्रकारची व्यवस्था करणं. माझ्या अनेक कल्पना आहेत की त्या कल्पनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी या सर्व गोष्टी करण्याचा परिपूर्ण प्रयत्न या ठिकाणी करतो. आणि त्यामुळे मला खात्री आहे की अशा माध्यमातून आम्ही हे काम करणार आहोत. आज आमच्या शहरातली नीड पाण्याची, ती पाण्याची नीड माझ्या प्रयत्नाच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णत्वाकडे जात आहे याचा मला अभिमान आहे. जालना शहरातले काही प्रश्न, महात्मा फुले मार्केटचा प्रश्न आहे, तो मार्केटचा प्रश्न आता आम्ही हातात घेतलेला आहे. मंगळवारी त्या संदर्भातली बैठक आहे. माननीय शिंदेसाहेबांनी बैठक लावलेली आणि व्यापाऱ्यांचा तो फार मोठा प्रश्न होता. तो प्रश्नसुद्धा मंगळवारच्या बैठकीत संपून जाईल. जालना नांदेड समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नावरती सुद्धा बैठक लावलेली. तोही माननीय दिलीप राठेच्या खालचं ते आंदोलन, 100 दिवसाचं आंदोलन,
निश्चितपणे परवाच्या बैठकीत तेही आंदोलन त्या ठिकाणी संपून जाणार आहे. मला असं वाटतं की आता पी आर कार्डचा विषय असेल, शहरातला पी आर कार्डचा मी काही विषय काढल्यानंतर विरोधकाला जाग येते. ते म्हणतात आता आम्ही पी आर, अरे तुम्ही कोणत्या अधिकारात, तुमच्याकडे अधिकार होता, तुमच्याकडे सर्व होतं, त्यावेळेस तुम्ही का नाही केलं? आता मी आमदार आहे, आता मी विषय हातात घेतल्यानंतर तुम्हाला जाग येते आणि मग कुठेतरी छोटं पत्र काढायचं आणि त्यातून काहीतरी करायचं. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीनं फुकटचं श्रेय लोकाला माहीत आहे, तुम्हाला कोणाला मिळत नसतं. ते काम आम्ही हातात घेतलेलं आहे, ते 100% आम्ही त्या ठिकाणी करणार आहेत. MIDCमध्ये सुद्धा आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं MIDCच्या लोकांना स्वस्तामध्ये वीज मिळावी असा आम्ही प्रयत्न करतो. फेज 1 फेज 2मध्ये रस्ते असतील त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. ग्रीन बेल्ट जो आहे त्याची निर्मिती आम्ही या ठिकाणी करतो, घन वृक्ष या ठिकाणी करतो. त्यामुळं पोलीस ठाण्याचं सौंदर्यीकरण आपण या ठिकाणी करायला लागलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पोलीस क्वार्टरचं सुद्धा मी मागच्या हाऊसमध्ये बोललो की यांना सुविधा द्यायला पाहिजेत. या सर्व गोष्टी आम्ही करायला लागलो. शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे आमचं कायम पाऊल पडतं पुढं आणि आम्ही ते करून घेणार आहेत. आम्ही फक्त गावगाव करत नाही, फुकटच्या गप्पा आम्ही मारत नाहीत आणि आम्ही ज्या बेसिक गोष्टी त्या गोष्टी करत बसतो. त्यामुळे त्या करण्याच्या पूर्णपणे क्षमता माझ्याकडे आहे. मला मनाने देवेंद्रजीचा पाठिंबा आहे, मला मनाने एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे, अजितदादाचा पाठिंबा आहे. त्यांच्या बळावरती आम्ही सर्व करून टाकतो. तुम्ही आता खूप कामं सांगितलेत आणि तुम्ही शेवटी अजितदादांचंही नाव घेतलं आहे. ते अर्थमंत्री आहेत. काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली की शिवसेनेच्या मंत्र्यांची किंवा आमदारांची एकनाथ शिंदेकडे तक्रार आहे की अजितदादांकडून त्यांना निधी मिळत नाही आहे किंवा हे पेपरच्या बातम्यात असं मला नाही वाटतं कुठं काही. म्हणजे असं काही नाही आहे तुम्हाला तरी आजपर्यंत जाणवलं नाही किंवा निधीच्या बाबतीत? नाही, अजिबात नाही. तर ह्या सगळ्या चर्चा, या सगळ्या गप्पा अर्जुन भाऊ खोतकर यांच्या राजकीय करिअरविषयी होत्या. या गप्पांवर अर्थातच तुमची काही मतं असतील, तुम्हालाही काही गोष्टी माहीत असतील ज्या तुम्ही या मुलाखतीत ऐकल्या नसतील, कमेंटमध्ये ते जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या मुलाखतीत आपण इथेच थांबतोय. अर्जुन खोतकर यांनी त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून हा वेळ दिल्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे. परत आपण नव्या मुलाखतीत भेटूच. तो तुर्तास इथेच पूर्णविराम. थँक्यू, धन्यवाद.